नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मित्रांनो, यापूर्वी याचं जे बेसिक डिटेल्ड आहे ते आपण डिफरन्शिएशन या टॉपिक मध्ये शिकलेलो आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओज मध्येच, शिवाय आपला अकॅडमिक जे 12th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, यामध्ये देखील आपण डिटेलमध्ये डिफरन्शिएशन बद्दल शिकलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे त्याच्या ऍप्लिकेशन बद्दल. ऍक्च्युअल मध्ये याचा उपयोग कुठे केला जातो आणि मॅथमॅटिकलच्याच ब्रांचेस मध्येच नाही तर फिजिक्सच्या ब्रांचेस मध्ये सुद्धा याचा यूज होतो. तर कोणत्या कोणत्या ठिकाणी या डेरिव्हेटिव्हचा यूज केला जातो आणि तो कशा पद्धतीने केला जातो हे आपल्याला या टॉपिकच्या आधारावरती शिकायचं आहे. हे शिकण्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला त्याचा मिनिंग जो आहे, आपला जो फिजिकल मिनिंग आणि जॉमेट्रिकल मिनिंग आहे तो आपण यापूर्वीच्या चॅप्टर्स मध्ये पाहिलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष त्याचं ऍप्लिकेशन बघूया. तर ते ऍप्लिकेशन कसं आहे बघा. तर पहिला ऍप्लिकेशन आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, तर ते आहे रेट ऑफ चेंज ऑफ फिजिकल क्वांटिटीज. रेट ऑफ चेंज ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आता आपल्याकडे जर फिजिकल क्वांटिटीज आहेत, यात जर थोडक्यात सांगायचं असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ एनी व्हेरिएबल से वाय with respect to the some other variable, say x, is derivative of the first variable with respect to the other variable. For example, y is the independent variable and x is the y is the dependent variable and x is the independent variable. So it depends on x. y हा varies होईल with respect to x वरती. Same way आपल्याकडे velocity आहे, displacement आहे, acceleration आहे, jerk आहे. हे जे काही तुम्हाला दिसतात हे सगळे डिपेंड्स आहेत टाइम वरती. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती आहे वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजेच हा टाइम वरती डिपेंड करतो. त्याने किती अंतर पार केलंय, किती वेळेमध्ये केलंय, त्यावर त्याची वेलोसिटी जी ती निघणार आहे. एक्झॅक्टली सेम वे आपल्याला या मॅथ मध्ये डेरिव्हेटिव्हचा यूज होतोय. एखादा व्हेरिएबलचा रेट ऑफ चेंज जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम होतोय. म्हणजे जर समजा डिस्प्लेसमेंट आपण एस मानला, सपोज एस इज द डिस्प्लेसमेंट, दॅट मीन्स द डीएस बाय डीटी इज अ वेलोसिटी. कारण डीएस बाय डीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी इज द वेलोसिटी अँड द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज द एक्सिलरेशन. दॅट मीन्स double derivative of displacement and single derivative of velocity is the acceleration. And again, if the rate of change of acceleration is called the jerk, which is d3s by dt cube, that means dA by dt, where a is acceleration, v is velocity and j is jerk. अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फिजिकल ब्रांचेस जे आहेत आपल्या, त्यांच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त यूज होतो. यात एस हा तुमचा डिस्प्लेसमेंट असेल, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऍट एनी इन्स्टंट टाइम टी साठी आपण हे सगळं घेतोय. ए मीन्स ऍक्सेलरेशन अँड जे मीन्स जर्क. अशा पद्धतीने जे आहे ते आपण याचं मेन सगळ्यात महत्वाचं जे ऍप्लिकेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफचं क्वांटिटीज मध्ये, ते या प्रकारे आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आणखी काही महत्वाचे असे पॉइंट्स आहेत ज्यामध्ये आपण या डेरिव्हेटिव्हचा जो आहे तो यूज करू शकतो. ते दुसरं आहे टँजंट अँड नॉर्मल काढण्यासाठी. बघा, टँजंट अँड नॉर्मल यांचं इक्वेशन काढण्याकरता आपल्याला त्याचा सगळ्यात जास्त यूज केला जातो डेरिव्हेटिव्हचा. कसा तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण जे जॉमेट्रिकल मिनिंग याचा पाहिला होता. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकण्यापूर्वी आपल्या जे अकॅडमिक आपलं डिफरन्शिएशन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण जॉमेट्रिकल मिनिंग पाहिला. जॉमेट्रिकल मिनिंग नुसार जर ऑब्झर्व केलं तर कुठलंही एक मी फंक्शन घेतलं, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, असं एखादं फंक्शन आहे. आणि या फंक्शनला आता आपल्या सगळ्यांना एवढं तर माहिती आहे की प्रत्येक फंक्शनची जी आहे ती आपल्याला फिगर ड्रॉ करता येते. कारण या ठिकाणी एक्स आहे आणि वाय व्हेरिएबल आहे. एक्स व्हेरिएबल, वाय व्हेरिएबलचा मिनिंग सरळ सरळ असा होतोय की आपण एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट आणि वाय ऍक्सिस वरचे पॉइंट त्या ठिकाणी कन्सिडर करतो आणि ते प्लॉट केल्यानंतर आपल्याला जे आहे ते फिगर ड्रॉ केली जाते, एक फिगर मिळते. असं एक समजा आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं एखादं फंक्शन घेतलं आणि त्या फंक्शनची फिगर समजा या प्रकारची येत असेल, या प्रकारची ती फिगर आलेली आहे असं आपण मानूयात. या ठिकाणी मी एक पॉइंट घेतो P, एक पॉइंट आहे Q आणि या ठिकाणी दोघी पॉइंट मी जोडतो
तर ही सेकंड तयार झाली. ही आता जी आहे ती सेकंड आहे, कारण ती दोन पॉइंटला इंटरसेक्ट करते आहे कर्वच्या. आणि हा एक पॉइंट आपण कन्सिडर केला इथे. आता या पॉइंट पासून मी समजा हे फंक्शन मी जर y इक्वल टू एफ ऑफ एक्स मानतो आहे, म्हणजे कर्वचं जे इक्वेशन आहे ते, तर ऑफकोर्स पी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते तुम्हाला कसे मिळतील बघा, x आणि एफ ऑफ एक्स. का? कारण इकडनं हे डिस्टन्स x आहे आणि हे डिस्टन्स y आहे आणि y म्हणजेच एफ ऑफ एक्स आहे. म्हणून x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट म्हणजेच एफ ऑफ एक्स. हा तुमचा या ठिकाणी पहिला पॉइंट मिळेल. तेच जर समजा मला क्यू चे पॉइंट्स काढायचे असतील, मला जर समजा क्यू चे पॉइंट्स काढायचे आहेत, तर या ठिकाणी ऑफकोर्स हे डिस्टन्स मी h मानलं, इथपर्यंत हे आहे आणि हे इन्क्रीजिंग जे डिस्टन्स दिसते त्याला मी जर h मानलं असेल, तर याचे जे पॉइंट आहेत ते तुमचे x प्लस h आणि एफ ऑफ एक्स प्लस h असे मिळतील. म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स, क्यू चे कोऑर्डिनेट्स आणि पी चे कोऑर्डिनेट्स मिळतात आपल्याला. आता मी काय करतोय की ह्या क्यू ला जो आहे हा क्यू पॉइंट पी कडे अप्रोच करतोय, म्हणजे क्यू टेन्स टू पी, नॉट एक्झॅक्टली पी. दोघींना मी सेम करत नाहीये, मी फक्त असं करतोय की क्यू अप्रोचेस टू पी, पी कडे जातोय. मग अशा आपल्याला लिमिट जॉईन करायला लागतं, म्हणजे क्यू अप्रोचेस टू पी आणि यांच्यामध्ये स्मॉल डिस्टन्स जो आहे, अगदी स्मॉल फरक दोघींमधला जो राहील, हा सुद्धा तिकडे कमी कमी होत जाईल, म्हणून हा सुद्धा अप्रोचेस टू झिरो होईल. जसा हा क्यू पॉइंट पी कडे सरकेल तसंच तुमचा हा एच पॉइंट जो आहे तो इकडे झिरो कडे सरकेल. म्हणजे तो एक नॉट एक्झॅक्टली झिरो बट नियरेस्ट टू झिरो, म्हणजे जवळजवळ झिरो असेल तो. मग हा इकडे सरकतोय, हा इकडे सरकतोय, म्हणून आपण लिमिट क्यू टेन्स टू पी याचं डिटेलिंग आपण लिमिट मध्ये पाहणार आहोतच. आणि त्यानंतर आता मी जे काय करतोय ते बघा व्यवस्थित. इथून हा जो पॉइंट आहे एफ ऑफ एक्स प्लस एच, आपली जी डेफिनेशन आहे स्लोपची, स्लोप आपल्या सगळ्यांना स्लोपचं डिटेलिंग जे आहे ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोतच. तत्पूर्वी स्लोप सगळ्यांना माहिती आहे की जर दोन पॉइंट आपल्याकडे दिलेले असतील एखाद्या लाईनवरती, समजा पॉइंट पी ऑफ x1 y1 दिलाय आणि क्यू ऑफ x2 y2 दिलाय, तर अशा वेळेला हा जो पॉइंट पी आहे आणि हा जो पॉइंट क्यू आहे, या दोघींच्या साहाय्याने आपण स्लोप काढू शकतो युजिंग दॅट फॉर्म्युला. स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स, या फॉर्म्युलेच्या साहाय्याने स्लोप निघतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. जर मी हा या ठिकाणी अप्लाय केला स्लोपचा फॉर्म्युला, तर काय होईल बघा, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स y2 मायनस y1 आणि डिवायडेड बाय काय येईल बघा, x2 मायनस x1, दॅट मीन्स x प्लस एच मायनस एक्स इक्वल टू लिमिट q टेन्स टू p मीन्स लिमिट h टेन्स टू 0, बिकॉज q जसा p जवळ जातो तसा h हा 0 जवळ जातोय. त्यामुळे मग इथे हा एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स आणि डिवाइड बाय एच ओनली, बिकॉज एक्स इज गेट कॅन्सल्ड. आणि हे जे काही रिमेनिंग मिळालंय तर आपलं हे फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे. दिस इज dy बाय dx और d ऑफ f ऑफ x बाय dx और f डॅश ऑफ x. हा फॉर्म्युला कसला आहे, डेरिव्हेटिव्हचा, म्हणजे हेच आपलं जिओमेट्रिकल मिनिंग आहे डेरिव्हेटिव्हचं. आणि हे दुसरं तिसरं काहीच नसून, हे जर मी अशा वेळेला असं म्हटलं एफ ऑफ a इज इक्वल टू, तर हे रिप्लेस होईल इन प्लेस ऑफ x a इज देअर मायनस एफ ऑफ a डिवायडेड बाय h. आणि हा त्यावेळेला त्या ठिकाणी त्या टँजंटचा, कारण ही टँजंट जी आहे ती एका पॉइंट जवळ येऊन जाईल, त्यावेळेला त्या टँजंटचा जो काय असणार आहे स्लोप, दॅट मीन्स स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू dy बाय dx ऍट दॅट पॉइंट. त्या ठिकाणी जो कोण पॉइंट असेल त्या पॉइंट साठी तो टँजंटचा स्लोप असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला हे जी कर्व आहे, या कर्व एका पॉइंटला जी लाईन टच करून जाते टँजंट, त्या टँजंटचा स्लोप जर आपल्याला काढायचा असेल तर आपण डायरेक्टली त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि हा जो पॉइंट आपल्याला x1 y1 दिला असेल तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि डायरेक्टली त्याचा पॉइंट त्याच्यात टाकून द्यायचा, x ऐवजी x1 आणि y ऐवजी y1, तर तुम्हाला स्लोप मिळणार आहे कोणाचा, टँजंटचा. आता यावरून एक लक्षात आपलं आलेलं आहे की आपल्याला जर एखादं फंक्शनचं इक्वेशन डायरेक्ट दिलेलं असेल तर आपण त्यावेळेला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपण डायरेक्टली टँजंट साइन नॉर्मल, आपण डायरेक्टली जे आहे त्या टँजंटचे इक्वेशन सुद्धा फाइंड करू शकतो.
कारण आपल्याकडे पॉइंट आलेला असेल आणि शिवाय स्लोप पण आलेला असेल. आता हा आपल्याला मिळाला आहे स्लोप ऑफ टँजंट. एक्झॅक्टली सेम वे आता जर तुम्हाला हे कळलं असणार तर आपल्याला नॉर्मलची पण डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. ही जर टँजंट असेल तर तिला जी लाईन परपेंडिक्युलर असते त्याच पॉइंटला त्या लाईनला आपण म्हणणार आहोत नॉर्मल, बिकॉज नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू टँजंट. नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. नॉर्मल ही टँजंटला परपेंडिक्युलर असते. मग आता जर आपल्याकडे स्लोप ऑफ टँजंट आहे तर आपण नॉर्मलचा पण नॉर्मलचा पण स्लोप जो आहे तो फाइंड करू शकतो. कसा बघा, आपल्याला माहिती की जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, एका लाईनचा स्लोप जर समजा m1 असेल, सेकंड लाईनचा स्लोप समजा m2 असेल, त्या दोघी स्लोपचा जो प्रॉडक्ट आहे तो -1 येतो. म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन dy बाय dx. पॉइंट दोघींचा सेम आहे म्हणून x1 y1. म्हणजे जर समजा आपल्याला नॉर्मलचा स्लोप काढायचा आहे तर दिलेल्या फंक्शनचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि स्लोप जो आहे तो -1 अपॉन dy बाय dx. तो जो पॉइंट दिला असेल त्या पॉइंटला नॉर्मल असेल तो पॉइंट त्यात टाकला की तुम्हाला नॉर्मलचा देखील स्लोप मिळणार आहे. आता दोघींच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 येतोय म्हणून आपण असं लिहिलंय, कारण हा एकाचा स्लोप हा दुसराचा निगेटिव्ह साइन म्हणजे त्याला ऑपोजिट साइन येते आणि त्याचा रिसिप्रोकल होतो जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर. तसं आता हे नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण म्हणू शकतो की ते त्यांचा जो स्लोपचा प्रोडक्ट आहे तो -1 असणार आहे. आता आपल्याकडे नॉर्मलचं पण इक्वेशन येऊन गेलं, नॉर्मलचा पण स्लोप येऊन गेला आणि टँजंटचा पण स्लोप येऊन गेला. आता फाइंड करायचं ते इक्वेशन. आपल्याकडे इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला सरळ सरळ एक फॉर्म्युला आहे, त्याला आपण स्लोप पॉइंट फॉर्म म्हणतो. म्हणजे ज्यात तुम्हाला स्लोप दिला असेल m अँड जर तुमच्याकडे पॉइंट असेल पासिंग थ्रू पॉइंट x1 y1 तर आपल्याकडे स्लोपचा फॉर्म्युला आहे y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. असं डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आपण आता याच्यात पॉइंट आपल्याकडे येऊन गेला, स्लोप आपल्याला माहिती आहे, तर मला जर समजा टँजंटचं इक्वेशन काढायचं असेल, फाइंड करायचं असेल तर ते काय y - y1 इज इक्वल टू dy बाय dx. जर ज्या वेळेला फंक्शन y इक्वल टू f(x) असेल दिलेलं त्यावेळची गोष्ट आहे ही, ऍट पॉइंट x1 y1 इंटू x - x1. डायरेक्टली आपल्याला इक्वेशन मिळतं टँजंटचं. आणि अशाच पद्धतीने जर समजा आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल मिळवायचं असेल तर हाऊ इक्वेशन ऑफ नॉर्मल वी गेट, फक्त या ठिकाणी तुमचा स्लोप बदलेल, बाकी पॉइंट एक्झॅक्टली सेम आहे. स्लोप बदलताना तो पण कसा घ्यायचा आहे -1 अपॉन dy बाय dx ऍट पॉइंट आहे x1 y1 आणि हा तुमचा x - x1. म्हणजे अशा पद्धतीने आणखी एक ऍप्लिकेशन आपण शिकलोय की टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन सुद्धा आपण काढू शकतो. जर आपल्याकडे फंक्शन दिला असेल y इक्वल टू f(x) तर दोघींचे इक्वेशन आपल्याला मिळतात y - y1 इक्वल टू dy बाय dx ऍट पॉइंट x1 y1 इंटू x - x1. त्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल जर काढायचं असेल तर y - y1 इज इक्वल टू -1 अपॉन dy बाय dx x1 ऍट पॉइंट x1 y1 इंटू x - x1. अशा पद्धतीने जे आहे हे एक दुसरं ऍप्लिकेशन आपल्याला मिळत आहे टँजंट अँड नॉर्मल काढण्यासाठीचं. त्यानंतर आणखी एक महत्वाचे 2-3 पॉइंट आहेत मित्रांनो, ज्यांचं आपल्याला ऍप्लिकेशन त्याच्या साह्याने जे आहे ते आपण डेरिव्हेटिव्ह या महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशन चॅप्टर चांगल्या प्रकारे कळलेलं असेल त्यांना याचं ऍप्लिकेशन सुद्धा जे आहे ते सहज समजणार आहे आणि जमणार आहे. कारण इथं जोपर्यंत तुम्ही डिफरन्शिएशन तुमचं क्लिअर करत नाही तोपर्यंत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे कुठल्याही प्रकारे तुम्हाला या टॉपिक मध्ये इंटरेस्ट येणार नाही किंवा समजणार नाही. कारण डेरिव्हेटिव्ह काढता येणं माहिती असेल तर आणि तरच आपण पुढे याच्यामध्ये जे आहे अंडरस्टँडिंग जी आहे ती आपली होऊ शकते. टँजंट पॅरलल आहे एक्स ऍक्सिसला तर काय होईल बघा. आता टँजंट जी आहे ती जर एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल कुठल्याही कर्वला तर अशा वेळेला त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे त्या फंक्शनचा dy बाय dx जो आहे तो तुम्हाला डायरेक्टली 0 मिळणार आहे.
कारण इथे y इक्वल टू 0 आहे. त्यानंतर जर समजा ती टँजंट जी आहे ती जर पॅरलल असेल एक्स ऍक्सिसला, सॉरी वाय ऍक्सिसला, तर अशा वेळेला dx बाय dy जो आहे तुम्हाला डायरेक्टली 0 मिळणार आहे. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो डायरेक्ट 0 निघेल. हे अलॉंग एक्स ऍक्सिस अलॉंग वाय ऍक्सिस जो आहे तो प्रकार आपण आणखी ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रेशन मध्ये सुद्धा पाहतो. तर फिगरचं फार महत्व आहे मित्रांनो. ग्राफिकली बरेचसे टॉपिक जे आहेत ते आपले चांगल्या प्रकारे क्लिअर होतात. यानंतर आपण बघूयात अँगल बिटवीन टू कर्व्स. आता आपल्याला दोन कर्व मधला अँगल सुद्धा काढता येतो, परंतु ते डिपेंड करतं की त्यांच्यावरती जे टँजंट्स आहेत त्यांच्यामध्ये कोणता अँगल तयार झाला आहे. समजा दोन कर्व आहेत ते एकमेकांना अशा इंटरसेक्ट करतात. आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला एक इकडे टँजंट असेल आणि दुसरी इकडे टँजंट असेल, तर ह्या दोन टँजंट एकमेकांना क्रॉस करत असतील, त्यांच्यात काहीतरी अॅक्यूट अँगल तयार होत असेल, तर तो अॅक्यूट अँगल जर काढायचा असेल आपल्याला तो आपण काढू शकतो. त्यांचे जर आपल्याकडे स्लोप आले तर साहजिकच आहे की हे दोन फंक्शन जर दिलेले असतील एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि वाय इक्वल टू जी ऑफ एक्स असे दोन फंक्शन जर आपल्याकडे असतील आणि या फंक्शन असल्यानंतर आपण या ठिकाणी जे टँजंट आहे त्या टँजंटचा स्लोप डायरेक्ट त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढून जर काढू शकत असू आणि हा पॉईंट जर आपल्याला माहिती असेल तर आपण डायरेक्टली m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 इंटू m2 या फॉर्म्युलेच्या सहाय्याने त्यांच्यातला जो अँगल आहे दोन कर्व मधला तो सुद्धा फाइंड करू शकतो. आणि हे जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर अशाला त्याला ऑर्थोगोनल कर्व्स असं म्हटलं जातं. आणि ते केव्हा शक्य आहे जेव्हा थिटा जो आहे तो π/2 असेल, म्हणजे 90 डिग्री असेल. थिटा ज्या वेळेला π/2 असेल 90 डिग्री, त्यावेळेला समजायचं की या दोघी कर्व जे आहेत ते एकमेकांना ऑर्थोगोनल आहे. आणि शिवाय त्यांचा जो स्लोपचा प्रोडक्ट आहे त्या टँजंटचा तो त्यावेळेला मायनस येणार आहे. जेव्हा दोन स्लोप जे दोन लाईन जे आहेत ते एकमेकांना पॅरलल असतील त्यावेळेला त्यांचे स्लोप जे आहेत ते इक्वल असतात, परंतु जेव्हा ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा स्लोपचा प्रॉडक्ट जो आहे तो -1 येतो. शिवाय याच्यात आणखी एक महत्त्वाचे ऍप्लिकेशन जे आहे ते आपण शिकणार आहोत ते म्हणजे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. आता एखादं फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे म्हणजे त्याची फिगर जी आहे ती अशी वाढत जाणारी आहे किंवा खाली येणारी आहे, हे देखील आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन मध्ये येतं डिफरन्शिएशनच्या. आता दोन प्रकारे होऊ शकतं. एक पॉसिबल आहे की जो आपण कर्व किंवा जी फिगर ड्रॉ केली एखाद्या फंक्शनची ती अशी वर जाणारी आहे. म्हणजे ज्या वेळेला इथे समजा मी पॉईंट x1 घेतलाय आणि इकडे शेवटचा पॉईंट किंवा मधला कुठला तरी एक पॉईंट घेतलाय तो x2 आहे, म्हणजे इकडनं हा x1 पेक्षा x2 मोठा आहे. म्हणजे व्हेनेवर असं वाटतंय आपल्याला की ज्या वेळेला x जो आहे x1 जो आहे तो लेस दॅन x2 आहे, म्हणजे वाढत जाणार आहे. असा जो पॉईंट वाढत जाणार असेल तर अशा वेळेला हे फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन असतं. आणि ज्या वेळेला त्यावेळेला काय होतंय बघा, जर समजा हा x1 वाढला ना तर ऑटोमॅटिकली इकडे y1 पण वाढतोय. म्हणजे जसा हा इकडनं ही लेंथ अशी वाढत जाते तशी इकडे हा सुद्धा वर जातोय, म्हणजे याचा अर्थ हे इन्क्रीजिंग आहे म्हणून y सुद्धा त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. म्हणजेच f ऑफ x1 सुद्धा लेस दॅन असेल f ऑफ x2 पेक्षा, तेव्हा हे इन्क्रीजिंग फंक्शन असतं. आणि ज्या वेळेला याच्या उलट होईल म्हणजे x1 ग्रेटर दॅन x2 त्यावेळेला f ऑफ x1 इज ग्रेटर दॅन f ऑफ x2 असेल. अशा वेळेला ते फंक्शन जे आहे ते डिक्रीजिंग फंक्शन असेल, म्हणजे ते डिक्रीज होणार आहे. पण मग हे ओळखायचं कसं? आता हे झालं फक्त आपण फंक्शन बद्दलची माहिती घेतली की इन्क्रीजिंग फंक्शन केव्हा म्हटलं जातं आणि डिक्रीजिंग फंक्शन केव्हा म्हटलं जातं, परंतु यांना कसं आयडेंटिफाय करायचं तर ते त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये येतं. काय ऍप्लिकेशन आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा दिलेल्या फंक्शनचा. जेही फंक्शन दिलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजेच dy/dx किंवा त्याला आपण f' ऑफ x ने पण नोटिफाय करतो. dy/dx हा जर समजा ग्रेटर दॅन 0 आला म्हणजे ऍट एनी पॉइंट, तो जो पण आपण एखादा पॉइंट कन्सिडर त्याच्यातला केला जाईल तो पॉइंट मधून जर dy/dx तुमचा ग्रेटर दॅन 0 येत असेल, म्हणजे ऑल पॉइंट साठी जर x म्हणजे x ची कुठलाही पॉइंट टाकला तिथे x चा कुठलाही व्हॅल्यू टाकली तर त्या पॉइंटला समजा तो ग्रेटर दॅन 0 येत असेल. आणि हे ओळखायचं कसं तर आपण त्या सिम्प्लिफाय केला आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईलच की तो x ग्रेटर दॅन असेल की लेस दॅन असेल. एक्झाम्पलच्या माध्यमातून हे अगदी क्लिअर होईल. तर जर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तर अशा वेळेला ते फंक्शन जे आहे ते इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं समजायचं. आणि हे जर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे
एफ डॅश ऑफ एक्स किंवा आपण त्याला dy/dx म्हणू शकतो. हा जर लेस दॅन 0 आला तर अशा वेळेला समजायचं की हे फंक्शन जे आहे ते तुमचं डिक्रीजिंग फंक्शन आहे, म्हणजे कमी कमी होत जाणार. डिक्रीजिंग फंक्शनला फिगर कशी ड्रॉ होईल तर हे डिक्रीजिंग फंक्शन असं असेल. त्यावेळेला हे फंक्शन जे आहे ते या प्रकारचं असेल. हे इंक्रीजिंग फंक्शन, हे डिक्रीजिंग फंक्शन, म्हणजे वरून खाली जाणारं फंक्शन असेल. या प्रकारे आपण इंक्रीजिंग डिक्रीजिंग या फंक्शन मध्ये सुद्धा त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ओळखण्याकरता त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला होत आहे. त्यानंतर आणखी महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे मॅक्झिमा अँड मिनिमा. आता बघा इथे आणखी एक महत्वाचा पॉइंट आपण शिकतो आहोत, मॅक्झिमा अँड मिनिमा. आता काय होतंय बघा, या ठिकाणी सपोज एखादी आपण कर्व काढली एखाद्या फंक्शनची, समजा ते y f of x फंक्शन आहे. इथे अगदी टोकाला वरती एक पॉइंट गेला आहे, म्हणजे आधी सुरुवातीला इथून सुरू झाला, नंतर हळूहळू परत वरती एक हाय पीकला गेला आणि परत खाली आलाय पॉइंट. अशी एखादी कर्व काढली गेली आहे. त्यातला हा जो वरचा पॉइंट आहे, हा वरचा पॉइंट दाखवण्याकरता आपल्याला इथे सुद्धा आपलं ऍप्लिकेशन जे आहे त्याचं मिळतं. ते कसं तुम्हाला सांगेलच, ते कसं टेस्ट केलं जातं. आधी मॅक्झिमा आणि मिनिमाचा अर्थ आपण समजून घेऊया. या पॉइंटला इथे जो पण पॉइंट असेल त्या पॉइंटला या y f of x हे मॅक्झिमम असेल, तेव्हा त्याला आपण म्हणणार की ते मॅक्झिमा आहे. त्याला मॅक्झिमा मिळेल आणि तो या पॉइंटला मिळेल. पण काही फंक्शनचा मॅक्झिमा मिळत नाही, मग मिनिमा मिळेल. मग मिनिमा कसा मिळेल तर समजा तो कर्व असा आहे, एक साईडने वरून खाली आला, परत खालून एका खालच्या पॉइंटला परत तिथून वरती उसळणी घेतली आहे, तर असा जो असेल पॉइंट त्यावेळेला आपण त्याला म्हणणार आहोत मिनिमा. म्हणजे या फंक्शनला त्यावेळेला मिनिमा असणार आहे. मग हा जो मिनिमा आहे हा पॉइंट म्हणजेच आपला मिनिमम पॉइंट, आणि हा इथे जो पॉइंट मिळेल तो म्हणजे आपला मॅक्झिमम पॉइंट. मग हे ओळखायचं कसं? आता दिलेलं डायरेक्ट आपल्याला फंक्शन दिलेलं असेल आणि त्याला त्याचा मॅक्झिमा आणि मिनिमा आपल्याला फाइंड करायचं, त्याला मॅक्झिमा आहे की मिनिमा आहे हे पण आपल्याला त्याच्यातून चेक करता येईल. सुरुवातीला याचा मिनिंग समजून घेण्याकरता आपण काय करायचं, समजा याच्यातला स्मॉल डिफरन्स जो आहे तो आपण एच मानूयात. म्हणजे समजा हा ए पॉइंट असेल आपला, तर याच्या अलीकडचा हा ए मायनस एच असेल आणि तिकडचा ए प्लस एच असेल. एक थोडा डिफरन्स त्याच्यातला आहे. म्हणजे यांच्या मधला एक पॉइंट आपल्याला असा मिळतो की तो मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल. मग आपल्याला हे कसं शोधता येतं? समजा आपल्याला मॅक्झिमा शोधायचा आहे, तर हा एखाद्या पॉइंटला शोधला जाईल. मग त्यात पहिले चेक काय करायचं, एफ डॅश ऑफ ए तो जो पॉइंट आपण मांडलेला आहे एक्स इज इक्वल टू ए, इफ एफ डॅश ऑफ ए इक्वल टू 0 घेतला आपण, मी परत लिहितो, इफ ऍट एक्स इज इक्वल टू ए, ऍट एक्स इज इक्वल टू ए हे मॅक्झिमम साठी किंवा मिनिमम साठी घेऊयात. इफ एफ डॅश ऑफ ए इक्वल टू 0 अँड देन परत डिफरन्शिएट करायचं सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्हचा समजा त्या पॉइंट साठी इथून जी पण याची व्हॅल्यू निघणार आहे त्या पॉइंट साठी जर समजा तो लेस दॅन 0 असेल तर अशा वेळेला इट हॅज मॅक्झिमम ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू ए. त्या पॉइंट साठी जो पण पॉइंट आपण घेतला असेल त्या पॉइंट साठी तो काय असेल, लेस. जर डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणून याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हटली जाते. चेक करण्याची जी मेथड आहे आपली, ज्या मेथडने आपण याला चेक करणार आहोत की ते मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे, त्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हटलं जातं. या टेस्टच्या सहाय्याने आपण त्याला मॅक्झिमा आहे की मिनिमा आहे आणि कोणत्या पॉइंटला मॅक्झिमम आहे किंवा कोणत्या पॉइंटला मिनिमम आहे हे आपण फाइंड करू शकतो. पण तत्पूर्वी तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. त्यात जो पॉइंट दिला आहे त्या पॉइंटला ठेवायचं, त्याच्यावरून काहीतरी एक पॉइंट, सॉरी जे काही दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही एक पॉइंट निघणार डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर. तो जो पॉइंट निघेल तो त्याच्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकून पाहायचा आणि सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जी आहे ती जर लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आली तर इट हॅज मॅक्झिमा अँड ऍट पॉइंट जो पण पॉइंट त्या ठिकाणी निघाला असेल तो. आणि सेकंड आहे ऍट एक्स इज इक्वल टू ए, इफ एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 0 आपण फाइंड केलेला असेल बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर समजा तो ग्रेटर दॅन 0 येत असेल म्हणजे ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर अशा वेळेला म्हणायचं आहे की तो जो ते जे दिलेलं फंक्शन आहे त्याला मिनिमम पॉइंट आहे. इट हॅज मिनिमम पॉइंट ऍट एक्स इज इक्वल टू ए. जो पण त्या ठिकाणी याचा आन्सर निघाला असेल त्या पद्धतीने. हे एक त्याचं सगळ्यात महत्वाचं आणखी एक ऍप्लिकेशन आहे, मॅक्झिमा अँड मिनिमा.
त्यानंतर आणखी आहे रोल्स थेरम आहे आणि लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आहे. असे दोन थेरम आपण शिकणार आहोत. ते थेरम काय, त्यांचं फक्त स्टेटमेंट आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर फर्स्ट जे आहे रोल्स थेरम. काय आहे रोल्स थेरम बघा. रोल्स थेरमचं स्टेटमेंट काय आहे, इफ एनी फंक्शन ए, आपण y f of x असं एक फंक्शन घेतोय, एनी फंक्शन y f of x, त्या ठिकाणी फर्स्ट कंडिशन त्याने सॅटिस्फाय केली पाहिजे. फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस असलं पाहिजे ऍट जे इंटरवल आहे आपलं ऑन इन इंटरवल क्लोज इंटरवल ए बी. एखाद्या क्लोज इंटरवल ए बी साठी ते कंटिन्युअस असलं पाहिजे ते फंक्शन, दिलेलं फंक्शन जे आहे ते. ही त्याची पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन ते डिफरन्शिएबल असलं पाहिजे. डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी मध्ये. क्लोज आणि ओपनचं मिनिंग सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. क्लोज इंटरवल मध्ये ए आणि बी हे दोघी त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. ओपन मध्ये ए आणि बी सोडून त्याच्या आतले जे आहेत ए पेक्षा मोठे आणि बी पेक्षा लहान असलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये येतात. आणि थर्ड कंडिशन आहे देयर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट. त्या ठिकाणी असा एक सी मिळायला पाहिजे की त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो तुम्हाला 0 मिळायला हवा. हा आहे आपला रोल्स थेरम. रोल्स थेरम मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 मिळेल, तेव्हा तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळते. आणि सी हा ओपन इंटरवल ए बी म्हणजे ए बी मध्येच असा एक पॉईंट असायला पाहिजे की याच्याने तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 येतोय. त्यानंतर पुढचा आहे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, ज्याला शॉर्ट मध्ये LMVT म्हटलं जातं. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. याची पहिली कंडिशन सेमच आहे, तो कंटिन्युअस असला पाहिजे. कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल ए बी, डिफरन्शिएबल असला पाहिजे. आणि महत्वाची कंडिशन अशी आहे त्याची की या ठिकाणी असे दोन पॉईंट असले पाहिजे की ज्या त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे एक सी पॉईंट असा, त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो याचा एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए असा आला पाहिजे. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर तो आणि दिलेलं फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये जर आपण हे पॉईंट ठेवले तर त्याचं सबस्ट्रॅक्शन केली एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए यांच्या दोघींच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सेम असल्या पाहिजे. अशी एक व्हॅल्यू त्या ठिकाणी सी जी आहे ऍट इन ओपन इंटरवल त्याच्यामधली ती व्हॅल्यू या व्हॅल्यू झाली पाहिजे. तेव्हा आपण म्हणू की लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम जो आहे तो व्हेरीफाईड झाला आहे. आणि रोल्स थेरमला ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. या 2 ऑटोमॅटिक होतातच, परंतु ही कंडिशन त्याने सॅटिस्फाय केली तर अशाला समजायचं की रोल्स थेरम जो आहे त्या ठिकाणी व्हेरीफाईड झाला आहे. एक छोटा पॉइंट मित्रांनो इथे सुटलाय आपला. देयर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट असंही पाहिजे. आणि मेन म्हणजे एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी देखील आला पाहिजे. सॉरी फॉर दॅट, इथं त्या बोलण्याच्या ओघामध्ये विसरला. इथे एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी जे आहे ते सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे या 2 कंडिशन फार इम्पॉर्टंट आहेत. एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी आणि एक सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. हा पॉईंट महत्वाचा आहे. शिवाय इथे महत्वाचा पॉईंट हाच आहे की इथे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए आला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट जर समजा आणखी काही एखादा पॉईंट सुटला असेल, मी तर प्रयत्न केलाय की या पूर्ण याच्यामध्ये सगळे पॉईंट कव्हर केले जावेत एकाच याच्यामध्ये. परंतु जर समजा एखादा पॉईंट सुटला जरी असेल तरी आपण प्रत्यक्ष ज्या वेळेला त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स घेऊ, जे एनडीएला या प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत ते ज्या वेळेला घेऊ त्यावेळेला नक्कीच त्याच्यावरती डिस्कशन केलं जाईल. आणि तो जो उरलेला भाग असेल किंवा जे काही बाकी असेल ते पुन्हा आपण त्यावेळेला एक्झाम्पल ज्या वेळेला जे आहे ते एक्सप्लेन करून देणार आहोत. तर आपण पुढील स्लाइडमध्ये यावर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत ते बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आता प्रत्यक्ष आपण जे काही शिकलो आहोत त्याच्यावर आधारित काही एनडीएला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनचे आपण आज सराव करून घेऊयात. तर बघूया पहिला क्वेश्चन नंबर 1. द रेडियस ऑफ अ सर्कल इज इंक्रीजिंग at the rate of 0.7 centimeter per second. What is rate of increase of its circumference? या ठिकाणी आपण रेट ऑफ चेंजच्या संदर्भातलं जे ऍप्लिकेशन आहे ते सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं. तर या तेच आपल्याला वापरायचं बघा. रेडियस ऑफ अ सर्कल, आपण समजा रेडियस r मानली आहे त्या सर्कलची आणि रेट ऑफ चेंज ऑफ तुम्हाला दिलेला आहे 0.7 सेंटीमीटर पर सेकंड. ज्याचा अर्थ तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाइम हा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस दिलेला आहे 0.7 सेंटीमीटर पर सेकंड. पुढे विचारलेला आहे व्हॉट इज रेट ऑफ इंक्रीज ऑफ इट्स सर्कमफरन्स. सर्कमफरन्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सर्कलचा सर्कमफरन्स आपण सी मानला. सपोज सर्कम
सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय r. आता रेट ऑफ चेंज विचारलेला आहे इन्क्रीजचा, तर त्याच्यामुळे ऑफकोर्स आपल्याला काय करायला लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू t. जर डिफरन्शिएट केलं विथ टू t तर या ठिकाणी तुम्हाला याचा हा कॉन्स्टंट आहे असं राहील आणि r चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो dr बाय dt येणार. dr बाय dt ने ऑलरेडी दिलेला आहे. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण तिला 22/7 टाकू शकतो. dr बाय dt दिलेला आहे ऑलरेडी 0.7. 7 ने डिवाइड केलं हा 0.1 इथे येईल. याचा दोघे तिघींचा जर प्रोडक्ट केला आपण तर हा 4.4 येतोय. 22 मध्ये 2 केल्यावरती 44 आणि हा 0.1 एक डेसिमल सर्कल. तर फायनली तुम्हाला जे आन्सर मिळतंय ते आहे 4.4 सेंटीमीटर पर सेकंड आणि तो आपला ऑप्शन नंबर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. लेट द स्लोप ऑफ द कर्व y इक्वल टू cos इनवर्स ऑफ sin x बी tan थीटा. आपण जर आपल्याला स्लोपची डेफिनेशन जर माहिती असेल तर स्लोप हा tan थीटा असतो. त्या ठिकाणी थीटा जो आहे तो इन्क्लिनेशन असतो. देन द व्हॅल्यू ऑफ थीटा इन द इंटरवल, तुम्हाला थीटाची जी व्हॅल्यू आहे त्यासाठीचा इंटरवल लागतोय 0 to पाय यांच्या दरम्यान तुम्हाला आन्सर त्याचा हवा आहे इज. तर तुम्हाला त्याच्यातला आन्सर शोधायचा आहे काय येऊ शकतं असं. ठीक आहे. तर दिलेला जे काही फंक्शन आहे सुरुवातीला आणि आपण शिकलेले जे पॉइंट आहेत सुरुवातीला जसं आपण रेट ऑफ चेंज ऑफ फिजिकल क्वांटिटीज पाहिलं त्याच्यानुसार आपल्याला डायरेक्ट dr बाय dt दिलेला होता. सर्कमफरन्सचा रेट ऑफ इन्क्रीज काढायचा असल्यामुळे dc बाय dt घेतला. एक्झॅक्टली दुसरा पॉइंट आपण आणखी एक पाहिला होता टँजेंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप. तर ते टँजेंटचा स्लोप काढण्यासाठी तुम्हाला डिफरन्शिएट करायला लागतं, म्हणून आपण डिफरन्शिएट करणार आहोत. त्यामुळे याला डायरेक्ट डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. तर काय होईल, याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, आता हा cos इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण आणि तो वाटल्यास एक स्टेप आपण वाढवूयात. cos इनवर्स ऑफ म्हणजे हा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला आलेला फॉर्म्युला आहे आणि तो आपल्याकडे आहे d बाय dx ऑफ cos इनवर्स ऑफ x. याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. परंतु हे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणजे x ऐवजी या ठिकाणी परत sin x आलाय म्हणजे f ऑफ x आलाय. मग अशा वेळेला आपण परत त्याला डिफरन्शिएट करतो. इथे sin x येईल तिथे d बाय dx ऑफ f ऑफ x येईल. हे आपण डिफरन्शिएशन मध्ये डिटेल मध्ये शिकलेलो आहोतच. एक्झॅक्टली सेम मी या ठिकाणी तो कन्सेप्ट अप्लाय करतोय. तर स्क्वेअर रूट ऑफ इथे 1 मायनस sin स्क्वेअर x येईल आणि परत d बाय dx ऑफ sin x जो आहे तो cos x येईल. म्हणजे हा मायनस cos x डिवाइड बाय 1 मायनस sin स्क्वेअर हा आपला परत आयडेंटिटी आहे, फंडामेंटल आयडेंटिटी sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1. त्यानुसार तुम्हाला डायरेक्टली 1 मायनस sin स्क्वेअर याला त्या साईडला पाठवला तर cos स्क्वेअर x इज इक्वल टू काय येणार 1 मायनस sin स्क्वेअर x. मग इथे 1 मायनस sin स्क्वेअर x ऐवजी येईल cos स्क्वेअर x इक्वल टू हा मायनस cos x आणि डिवाइड बाय हा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल्ड, इथे मिळणार cos x. cos x गेट कॅन्सल, फायनली हे मिळाले -1. हा देखील स्लोप आहे, हा देखील स्लोप आहे कारण आपण शिकलोय डिफरन्शिएशनचं जे ऍप्लिकेशन आपण पाहिलंय सुरुवातीला जो आपण टॉपिक पाहिलाय टँजेंटचा स्लोप म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. आता हा स्लोप आलाय आणि त्यांनी ऑलरेडी आपला tan थीटा हा स्लोप सांगितलेला आहे म्हणजे इक्वल टू तुम्हाला -1 मिळाला. दिलेला त्यांचा tan थीटा आणि आपण फाइंड केलेला -1 ते दोघी इक्वल येतील. यावरून थीटाची व्हॅल्यू आपण आता काढू शकतो. -1 tan काय असताना तो 1 येतो, तो π/4 असताना 1 येतो. ट्रिग्नोमेट्रिक चा जो आपण टॉपिक करताना आपण हे पाहिलेला आहे. त्यानंतर tan थीटा इज इक्वल टू, आता हा मायनस कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये पण आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण निगेटिव्ह असतो tan. परंतु आपल्याला जवळचा घ्यायचा आहे कारण पाय मध्ये व्हॅल्यू तिची हवी आपल्याला 0 to पाय मध्ये. तर हा tan π-π/4 येईल. हे मी कुठून आणलं कसं आणलं हे जास्त डिटेल मध्ये पाहिजे असेल तुम्हाला त्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रीचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यात अलाइड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत ते मी इथे अप्लाय करतोय. अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे tan π - θ इज इक्वल टू tan θ. हा या ठिकाणी मी अप्लाय केला. तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर येत आहे tan 3π/4 म्हणजे tan θ इज इक्वल टू tan 3π/4 आणि इथून हा θ इक्वल तुम्हाला मिळतोय 3π/4 आणि हा θ जो आहे तो ओपन इंटरवल तुमचा 0 to म्हणजे 0 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान असा तुम्हाला अँगल मिळतो 3π/4
4 आणि म्हणून आपला फायनल आन्सर आहे 3π/4 ऑप्शन नंबर बी. चला मित्रांनो, तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन f of x is equal to m upon x plus 2n minus x plus 1 vanishes at x is equal to 2, x ला तो x equal to 2 ला व्हॅनिश होतोय त्याचा डेरिव्हेटिव्ह, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m plus a10. तर तुम्हाला त्याच्यावरून m plus a10 ची व्हॅल्यू जी आहे ती काय येईल हे फाइंड करायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत a equal to -2, b equal to 0, c is equal to 2, d is equal to cannot be determined due to insufficient data. हे 2022 च्या फर्स्ट NDA एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन पण त्याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर 3 चं सोल्युशन. हे बघा इथे म्हटलं की डेरिव्हेटिव्ह जो आहे तो व्हॅनिश होतोय ऍट x इक्वल टू 2 ला. तर फर्स्ट आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेणं गरजेचं आहे. दिलेलं फंक्शन आहे गिवन फंक्शन f of x is equal to m upon x plus 2nx plus 1. याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच f dash of x. याला मी d by dx of f of x पण लिहू शकतो किंवा f dash of x लिहू शकतोय. हा m आणि 1 upon x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो -1 upon x स्क्वेअर येतो प्लस 2n कॉन्स्टंट आहे, x चा जो डेरिव्हेटिव्ह तो 1 आहे आणि हा 1 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0 इज इक्वल टू हे फायनली -m upon x स्क्वेअर प्लस 2n असं येईल. आणि हा f dash of x जो आहे तो व्हॅनिश होतोय कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश होतोय केव्हा जेव्हा ऍट x इज इक्वल टू 2 असणार त्यावेळेला. म्हणजे दॅट इज त्याचा मीनिंग काय होतो गिवन ऍट x इज इक्वल टू 2 f dash of 2 इज इक्वल टू 0. म्हणजे मी या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी मला 2 रिप्लेस करायचा आहे, तो तुम्हाला डायरेक्ट 0 दिलेला आहे. म्हणजे काय होईल इथे बघा -m upon 2 स्क्वेअर प्लस 2n इज इक्वल टू 0. 2 स्क्वेअर 4 होईल, 4 याला मल्टिप्लाय जर केला आपण तर काय होईल बघा हा -m प्लस 2 आणि 2 चा स्क्वेअर घेतला म्हणजे 2 स्क्वेअर 4 येईल, 4 मल्टिप्लाय बाय 2 केल्यावरती हा 18 येईल आणि अकाउंटला 4 आला असता पण तो त्या साईडला जर पाठवला तो 0 ला मल्टिप्लाय होईल, तो 0 होऊन जाईल आणि मग इथे फायनली तुम्हाला मिळतंय -m प्लस 18 इज इक्वल टू 0. परंतु जर तुम्ही पाहिलं असेल तर 0 आपल्या ऑप्शन मध्ये जरी असला पण तरी ते -m प्लस 18 आहे आणि ते m प्लस 18 आहे. हा डिफरन्स दिसतोय, मायनस साइन नाहीये म्हणून आपला बी ऑप्शन राहणार नाही. तर आपला ऑप्शन जो आहे तो डी असेल, कॅनॉट बी डिटरमाइंड ड्यू टू इनसफिशियंट डाटा. त्यामुळे हे जे आहे ते तुम्हाला त्याचा आन्सर जे आहे ते फायनली डी हे सोल्युशन द्यायला लागणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग इंटरवल्स इज द फंक्शन दिला f of x equal to x³ upon 3 minus 7x square upon 2 plus 6x plus 5 डिक्रीजिंग. आता हे फंक्शन डिक्रीजिंग केव्हा येईल हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. सगळ्यात पहिलं काम डिक्रीजिंग इंक्रीजिंग फंक्शन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेतो. सगळ्यात आधी तर आपल्याला ते काम करायला लागणार पण आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा. x³ upon 3 minus 7x square upon 2 plus 6x plus 5 डिफरन्शिएट करा याला विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करता येत नसेल तर तुम्हाला आधी डिफरन्शिएशनचा आपण त्याचा एक टॉपिक वरती आपण पूर्ण एक्झाम्पल पण घेतलं आणि टॉपिक पण घेतलेला आहे किंवा आपल्या अकॅडमिक जो आपला डिफरन्शिएशन चॅप्टर आहे 12th स्टँडर्डचं त्याच्यामध्ये पण आपण सगळं संपूर्ण डिटेल मध्ये एक्झाम्पल घेतलेले आहे. तर ते आधी बघा आणि मग त्यानंतर हा व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला जे आहे ते हे डिफरन्शिएशन समजणार आहे आपण कसं काढतो आहोत ते. तर हा इथे x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर डिवाइड बाय 3 आपल्याकडे ऑलरेडी होता. मी d by dx of x raised to n हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करतोय. n x raised to n minus 1 x raised to n च्या फॉर्म्युल्यानुसार -7 upon 2 as it is राहील आणि याचा डेरिव्हेटिव्ह 2x x स्क्वेअर चा याच्यानुसार आणि 6 x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह आहे कुठलाही कॉन्स्टंट नंबर असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह जो येतो 0 येतो. त्याला असं लिहिलंय इक्वल टू हा 3 गेट कॅन्सल इथे राहणार फक्त x स्क्वेअर मायनस 2 गेट कॅन्सल 7x प्लस 6 हा आपल्याला मिळाला f dash of x. आणि आपल्याकडे कंडिशन आहे एखादं फंक्शन डिक्रीजिंग केव्हा असेल f of x इज डिक्रीजिंग when f dash of x is less than 0. जेव्हा ते लेस दॅन 0 असेल म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे दॅट इज x स्क्वेअर
-7x + 6 ही लेस दॅन 0 असेल. ही इनइक्वालिटीज आहे मित्रांनो, इक्वल टू नाहीये. इनइक्वालिटीज असली ना तर याला सॉल्व्ह करण्यासाठी एक शॉर्टकट आणि चांगली मेथड आहे जी सगळ्यांना जमू शकते. यापूर्वीच्या आपण एका टॉपिक मध्ये सुद्धा असं पाहिलं होतं, ज्यावेळेला असं येतं ना x² लेस दॅन a² म्हणजे व्हेरिएबल चा स्क्वेअर लेस दॅन कॉन्स्टंटचा स्क्वेअर, तर अशाला सरळ सरळ जे आहे ते -a लेस दॅन x लेस दॅन a असं करता येतं. आणि हेच जर असं असेल x² ग्रेटर दॅन a², तर अशा वेळेला मात्र x ग्रेटर दॅन a आणि x लेस दॅन -a असं तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. याच्यावरून या प्रकारचं आपल्याला सोल्युशन मिळतं. हे डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग फंक्शन साठी फार महत्वाचं आहे. हा पॉइंट नोट करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. तर आता मला याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. आणि आपण इयत्ता 10वीला 10th स्टँडर्डला असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये थर्ड टर्म ऍडजस्ट करून आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जी आहे ती शिकलो होतो. त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये आणण्यासाठी आपल्याला हा 6 जो आहे तो त्या साईडला पाठवायला लागणार. हा -6 तिकडे होईल आणि आपल्याला थर्ड टर्म ऍडजस्ट करायची आहे. म्हणजे थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे थर्ड टर्म इज इक्वल टू -1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानुसार इथे x² मायनस x चा कोएफिशियंट -7 आहे, त्याचा स्क्वेअर जर आपण घेतला तर तो 49 येईल आणि डिवायडेड बाय 2 आहे इथे, 2 चा पण स्क्वेअर घ्यायला आणि मायनस चा स्क्वेअर पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणून इथे तुम्हाला 4 मिळेल. 49/4 हा इकडे दोघी इक्वेशनच्या राईट हँड आणि लेफ्ट हँड साईडला ऍड करून घ्यायचा. म्हणजे मी काय केलं बघा, इथे फर्स्ट टर्म होती, सेकंड टर्म होती, मला थर्ड टर्म मिळवायची होती क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीट होण्याकरिता. तर मी त्या ठिकाणी थर्ड टर्म ऍडजस्ट करून घेतली. ती ऍडजस्ट करण्याकरता फॉर्म्युला आहे -1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो इथे अप्लाय केला, त्यावेळेस थर्ड टर्म मिळाली. ती थर्ड टर्म मी दोघी साईडला ऍड करून घेतली. पुढे आपल्याला काय करायचंय बघा, आता इथे परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळाला. हा जो परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे तो आहे x -7/2 ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन. आणि याला पण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर हा सिम्प्लिफाय कसं होईल, 7×24 24 -24 प्लस 49 डिवायडेड बाय 4 म्हणजे 25 डिवायडेड बाय 4 इथे येईल. आणि हा 20 डिवायडेड बाय 4 जो आहे तो म्हणजे 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे बघा बरोबर कॉन्स्टंट नंबर चा स्क्वेअर आणि इकडे व्हेरिएबलचा स्क्वेअर आलाय. म्हणजे हा आपला तो पॅटर्न आल्यामुळे -5/2 हे काय इम्प्लाइज करेल, लेस दॅन x -7/2 लेस दॅन 5/2. ते दोन पार्ट होतील, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. म्हणजे हे जी तुम्हाला मी बोललो ना x² लेस दॅन a² असं असल्यावरती -a लेस दॅन x लेस दॅन a असा तो पॅटर्न तयार होतो. आणि मग याच्यावरून -5/2 आणि 5/2 च्या दरम्यान याच्यामध्ये ती व्हॅल्यू जी आहे ती आपली x -7/2 असणार आहे. पुढे आपल्याला फक्त x काढायचं आहे. मात्र आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की x कशामध्ये असेल बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग इंटरव्हल्स इज द फंक्शन f of x इज डिक्रीजिंग. कोणत्या याच्यामध्ये असणार त्याचा इंटरव्हल आपल्याला फाइंड करायचा आहे, कारण ऑप्शन मध्ये सगळे इंटरव्हल दिलेले आहेत. त्यात मला असं म्हटलंय ओनली ओपन इंटरव्हल -∞ to 1, ओपन इंटरव्हल 1 to 6, ओपन इंटरव्हल 6 to infinity आणि ओपन इंटरव्हल -∞ to 1 युनियन ओपन इंटरव्हल 6 to infinity. मग आपण काय करणार याला, या ठिकाणी हा जो -7/2 आहे ना हा सगळ्या थ्रू आउट ऍड करून टाकायचा. म्हणजे काय करू, -5 मायनस ऐवजी तो इकडे झाला प्लस होईल म्हणून 7/2 प्लस -5/2 होईल. तो इकडे हा 7/2 इकडे पण प्लस करायचा आहे, तिकडे पण प्लस करायचा आहे, सगळ्यांना ओव्हरऑल प्लस करायचा आहे. म्हणून इक्वेशन जे आहे ते बॅलन्स राहील. मग इथे मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल आणि इकडे तो ऍड होईल. दोन्ही साईडला तो ऍड होईल आणि तिथे मायनस प्लस कॅन्सल होईल, मध्ये फक्त एक शिल्लक राहील. आता यांना सोल्युशन याचं येईल 7 - 5 2/2 आला लेस दॅन आणि हा 5 + 7 12/2. तर फायनली तुम्हाला हा 1 लेस दॅन x लेस दॅन 6 म्हणजे तुम्हाला इंटरव्हल मिळाला मित्रांनो 1 to 6 आणि तो इंटरव्हल आपला ऑप्शन नंबर बी आहे. म्हणजे ओपन इंटरव्हल 1 to 6 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. तर पुढचं बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 5. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. दोन स्टेटमेंट दिलेत. फर्स्ट, f of x equal to log x is increasing in open interval 0 to infinity. सेकंड स्टेटमेंट दिलाय g of x is equal to e raised to x plus e raised to 1/x is decreasing in open interval 0 to infinity. 2023 च्या फर्स्ट एनडीएच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबोव, वरतीचे स्टेटमेंट दिले आहेत, इज ऑर आर करेक्ट.
त्याच्यापैकी दोघी करेक्ट आहेत की कुठलं तरी एक करेक्ट आहे हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. ऑप्शन दिलेत 1 ओनली, 2 ओनली, बोथ 1 and 2 ओनली, नायदर 1 नॉट 2. तर बघा त्याचं सोल्युशन. पहिलं फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स, ते आधी चेक करूयात आपण लॉग एक्स इन्क्रीजिंग आहे की नाही असं. तर बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह आधी काढायला लागणार, आपण प्रत्येक वेळेला तेच करतो आहोत. तर डिफरन्शिएट केलं मी तिथे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स, आणि हा पॉझिटिव्ह नंबर आलाय. तुम्ही आता एक्स कुठलाही घेतला इथून इन्फिनिटी 0 टू इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी कुठलीही ठेवली तरी हे पॉझिटिव्ह जाईल, म्हणजे ऑलवेज ग्रेटर दॅन असेल हे ज्या ज्या वेळेला तुम्ही एक्स ची व्हॅल्यू ओपन इंटरवल 0 टू इन्फिनिटी ठेवताय त्या वेळेला. म्हणजे याचा सरळ मिनिंग असा होतो की एफ डॅश ऑफ एक्स जो आहे तो ऑलवेज ग्रेटर दॅन असेल 0, म्हणजे पॉझिटिव्ह असेल. आणि जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो ऑलवेज इन्क्रीजिंग असेल, म्हणजे इन्क्रीजिंग आहे म्हणून काय झालं, फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे. आता सेकंड स्टेटमेंट चेक करूया. जी ऑफ एक्स दिलाय, जी ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू 1 अपॉन एक्स. याला नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल बघा, जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतो. आपल्याकडे फॉर्म्युले आहेत मित्रांनो, फॉर्म्युले बघून घ्या एकदा. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतो, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. त्यानंतर प्लस परत ई रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्सच असेल, परंतु इथे ई एक्स ऐवजी वेगळं काहीतरी आलंय, त्याला परत डिफरन्शिएट करायला लागतं. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स स्क्वेअर. कारण डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स जो आहे तो -1 अपॉन एक्स स्क्वेअर येतो. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. याला थोडंसं व्यवस्थित जर लिहून घेतलं तर इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू 1 अपॉन एक्स. आता हे फंक्शन आपल्याला चेक करायचं आहे की ते पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल. कोणत्या वेळेला, ऍट एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 टू इन्फिनिटी. तुम्ही जर आता ऑब्झर्व करत असाल तर बघा इथे जर तुम्ही 1 ठेवला, इथे 1 ठेवला तर ही व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्टली 0 होते बघा. 1 जर ठेवला कारण हा 1 येईल आणि हा 1 अपॉन 1 आणि हा ई रेस टू 1 अपॉन 1 नाही, सॉरी निगेटिव्ह साइन येईल त्याला. म्हणजे एक ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 ठेवली तर हे निगेटिव्ह येत आहे. जर आपण त्याच्या पुढच्या व्हॅल्यू ठेवत गेलो आपण लेस दॅन ग्रेटर दॅन काहीतरी ठेवल्या तर बघा हे कुठल्याही पद्धतीने जे आहे ते लेस दॅन 0 टू 1 मध्ये येत आहे. 0 टू 1 याच्यामध्ये ते लेस दॅन येत आहे, परंतु बाकी वेळेला जे आहे समजा तुम्ही आता एक्सची किंमत इथे आपण 1 पेक्षा मोठी जर ठेवली, कारण हा ई ची जी व्हॅल्यू आहे ती 2 च्या दरम्यान असते, 2 आणि 3 च्या दरम्यान असते, म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे. तिचा रेस टू पॉवर तुम्ही पॉझिटिव्ह घेणार तर तो पॉझिटिव्ह होणार आहे आणि मोठाच होणार आहे, परंतु त्याचा रेसिप्रोकल आहे आणि इथे पण रेसिप्रोकल आहे. म्हणजे स्वाभाविक आहे की जेव्हाही तुम्ही एक्सची व्हॅल्यू काही ठेवणार जशी वाढत जाईल तशी ही व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा वाढत जाणार आहे. कारण इकडे कमी होते इकडे वाढते, म्हणजे हे ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे. पॉझिटिव्ह राहील, काही कंडिशनला डायरेक्टली 1 राहील आणि काही कंडिशनला ते 0 होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात काय तर कायम असं होणार नाही. एक्सची व्हॅल्यू जर 0 टू इन्फिनिटीच्या दरम्यान ठेवली की ऑलवेज ती निगेटिव्ह असं होणार नाही, कारण ती संपूर्ण कंडिशन तिने फॉलो केलं पाहिजे होतं, परंतु ती काहीच कंडिशन मध्ये ते निगेटिव्ह येत आहे. तर मग अशा वेळेला जे आहे ते याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणता येणार नाही. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ऍट एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 टू इन्फिनिटी ही इज नॉट ट्रू. म्हणजे हे जे आहे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते ट्रू नाहीये, इज नॉट ट्रू किंवा करेक्ट नाहीये. याचा अर्थ काय होतोय की फक्त फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपला करेक्ट असणार आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, अंडर विच वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स डज द फंक्शन एफ ऑफ एक्स, फंक्शन दिलेलं आहे इथे सुद्धा फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी सेक एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस क्यू इंटू कोसेक एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अटेन मिनिमम व्हॅल्यू. आता हे परत आपण जसे आपण डिक्रीजिंग इन्क्रीजिंग फंक्शन पाहिलं होतं तसं आपण मिनिमा आणि मॅक्झिमा असे पण व्हॅल्यूज पाहिलेले आहेत. तर त्याचा कन्सेप्ट इथे वापरायचा आहे. म्हणजे आपल्याला 2 वेळा त्याला डिफरन्शिएट करायला लागणार हे लक्षात घ्या. मॅक्झिमा मिनिमा काढत असताना 2 वेळा डिफरन्शिएट करतो आपण आणि हे जे इन्क्रीजिंग डिक्रीजिंगच्या वेळेला जे आहे ते आपल्याला सिंगल वेळा डिफरन्शिएट केलं तरी पण आन्सर मिळतं. तर सुरुवातीला आपण बघूया त्याला
इथे करायची गरज आहे की नाही ते बघूयात, कारण शक्यतो फक्त त्यांनी काय म्हटलं आपल्याला, अंडर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स डज द फंक्शन एफ ऑफ एक्स इज मिनिमम व्हॅल्यू. तर कंडिशन चेकआउट करायची आहे. तर कुठली कंडिशन येईल बघूया, एकदा जरी केलं तरी होऊन जाईल कदाचित. हे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतोय, आपला जो फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स एस टू एन चा या ठिकाणी येईल, कारण हे कॉम्पोजिट फंक्शन मध्ये गणलं जात आहे. एक्स एस टू एन नाहीये, तर काहीतरी फंक्शन एस टू एन आहे, म्हणून आपला नेहमीचा जो फॉर्म्युला आहे तोच फक्त तुम्हाला परत एकदा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. तो आपण या ठिकाणी अप्लाय करूयात. तर हा 2 पुढे येईल, पी चा स्क्वेअर होईल आणि याचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त सेक एक्स, आणि परत कॉम्पोजिट फंक्शन आल्यामुळे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय सेक एक्स इंटू टॅन एक्स. कॉम्पोजिट फंक्शन आहे मित्रांनो. पहिले सुरुवातीला 2 पुढे आला, वाटल्यास हा पी स्क्वेअर इथे लिहिताना मी असा लिहितो, पी स्क्वेअर पुढे, तर हा सेक स्क्वेअर झाला, सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 सेक एक्स आणि परत सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेम इथे देखील कोसेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 कोसेक एक्स आणि परत कोसेकचा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुमचे पाठ असतील तर लगेच समजेल. हा 2 पी स्क्वेअर, किंवा इथून बघा कॉमन निघते का, 2 कॉमन निघतोय, इन ब्रॅकेट पी सेक इंटू सेक सेक स्क्वेअर एक्स, हा टॅन एक्स प्लस क्यू, 2 आपण कॉमन काढलाय आणि इथे मायनस येईल, कारण प्लस मायनस हा मायनस होऊन जाईल. इथे क्यू स्क्वेअर काय उरला कोसेक एक्स, आणि हा कोसेक मल्टिप्लाय झाल्यानंतर कोसेक स्क्वेअर एक्स, हा इथे येईल कॉट एक्स. पुढे याला 2 मल्टिप्लाय बाय इथे काय होईल बघा, सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स आहे. ठीक आहे, आपण याला प्रत्येकाला एक कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊयात, कारण आपल्याकडे सेक एक्सचा रेसिप्रोकल हा कॉस एक्स आहे आणि टॅन म्हणजेच साइन एक्स अपॉन कॉस एक्स आहे, मायनस तसंच हा इथे क्यू स्क्वेअर, इथे स्क्वेअर आहे, इथे पी स्क्वेअर आहे, तसा इथे क्यू स्क्वेअर, परत हा कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा, म्हणून साइन स्क्वेअर एक्स, आणि कॉस एक्स अपॉन साइन एक्स येईल हा कॉट एक्स. अजून थोडं सिम्प्लिफाय होतं इथे बघा. तर इथे हा इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पी स्क्वेअर साइन अपॉन कॉस स्क्वेअर इंटू कॉस एक्स, म्हणजेच काय होणार तो साइन एक्स अपॉन कॉस क्यूब एक्स, तो क्यूब एक्स होऊन जाईल, मायनस इथे हा क्यू स्क्वेअर इंटू हा इथे देखील हा कॉस अपॉन साइन क्यूब एक्स होईल, कॉस एक्स अपॉन साइन क्यूब एक्स. आता ऑप्शन कडे बघूयात आपण. ऑप्शन मध्ये जर समजा सगळं टॅन आणि कॉट मध्ये दिसते, म्हणजे आपण टॅन आणि कॉट मध्ये त्याला आणायचं आहे. तर पूर्वी आपली कंडिशन बघा काय आहे, मिनिमम व्हॅल्यू दाखवण्याकरता आपण सुरुवातीला जे आहे ते एफ डॅश ऑफ एक्स जो आहे तो 0 कन्सिडर करायला लागतो. म्हणजे ही संपूर्ण व्हॅल्यू जर आपण 0 कन्सिडर केली तर काय होईल बघा, हा 2 तिथे गेला ते 0 होऊन जाण्याचा विषय मिटला. त्यानंतर हा पी स्क्वेअर साइन एक्स अपॉन कॉस क्यूब एक्स आणि हा मायनस क्यू इंटू कॉस एक्स अपॉन साइन क्यूब एक्स इज इक्वल टू 0 असेल, त्याच्यापैकी ही टर्म त्या साईडला पाठवतो. जर त्या साईडला टर्म पाठवली गेली तर काय होईल बघा, पी स्क्वेअर इंटू साइन एक्स अपॉन कॉस क्यूब एक्स इज इक्वल टू क्यू स्क्वेअर कॉस एक्स अपॉन साइन क्यूब एक्स. त्याच्यापैकी बघा आता इथे हा कॉस एस टू 4 होईल तिकडे पाठवल्यानंतर, आणि हा साइन क्यूब होईल. बघा आता इकडे तिकडे काही कॅन्सल तर होत नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याला काय करूयात, क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर इक्वल टू, आता हा पी स्क्वेअर अपॉन क्यू स्क्वेअर आहे, मी याला त्या साईडला पाठवतो, यांना या साईडला पाठवतोय, म्हणजे इथे साइन रेस टू 4x अपॉन कॉस रेस टू 4x येईल, आणि साइन अपॉन कॉस जो आहे तो आपला टॅन येतो. मग इथे काय होईल, जर समजा यांचं स्क्वेअर रूट घेतलं दोघींचं, तर बघा इथे आपला आन्सर आलाय बघा. जर यांचं स्क्वेअर रूट घेतलं तर हा क्यू अपॉन पी इज इक्वल टू साइन अपॉन कॉसचं स्क्वेअर रूट घेतलं तिथे कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स येईल, आणि अपॉनला येईल कॉस स्क्वेअर एक्स, आणि साइन अपॉन कॉस काय असतो टॅन, म्हणून तो येईल टॅन स्क्वेअर एक्स. म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू क्यू अपॉन पी, हा आपला
ऑप्शन नंबर ए जो आहे तो आलेला आहे बघा. थोडं शॉर्टकट घेतलंय मी इथे. याचं स्क्वेअर रूट काढताना हा याचं स्क्वेअर रूट येईल sin स्क्वेअर एक्स आणि हा cos रेज टू 4x चं cos स्क्वेअर एक्स येईल. sin अपॉन cos tan असतो हा tan स्क्वेअर एक्स येईल आणि tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू q अपॉन p आपल्याला मिळालेला आहे आणि तो आहे आपला ऑप्शन नंबर ए. चला आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द मॅक्झिमम एरिया ऑफ अ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल ऑफ रेडियस 2 युनिट्स. रेडियस तुम्हाला 2 युनिट दिलेली आहे आणि मॅक्झिमम एरिया काढायचा आहे रेक्टँगलचा. तो काय येईल तर ऑप्शन दिले ए 4 स्क्वेअर युनिट्स, बी 6 स्क्वेअर युनिट्स, सी 8 स्क्वेअर युनिट्स आणि डी 16 स्क्वेअर युनिट्स. 2021 च्या सेकंड एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. तर सुरुवातीला बघा मित्रांनो, यांनी तुम्हाला रेडियस जी आहे ती 2 दिली आणि ते सर्कल मध्ये इन्स्क्राइब केलेला आहे. रेक्टँगल जो आहे तो सर्कल मध्ये इन्स्क्राइब केला आहे. मग आपल्याला तो सर्कल काढायला लागणार. सर्कल मध्ये रेक्टँगल इन्स्क्राइब केलाय. हा असा रेक्टँगल असेल आणि रेडियस जी आहे हा सेंटर आहे. तर ऑफकोर्स ही रेडियस येईल आणि इकडे पण ती रेडियस असेल. म्हणजे ही 2 तुम्हाला दिली. हा सेंटर समजा O असेल आणि या प्रकारचा तो रेक्टँगल मध्ये हे केलेला आहे. तो म्हणजे खाली वरती होईल. जसं आता सर्कल काढलं हा रेक्टँगल असाही राहू शकतो किंवा असाही राहू शकतो किंवा असाही राहू शकतो. तर त्यांचं म्हणणं आहे की तो मॅक्झिमम एरिया जो आहे तो कव्हर करेल असा तुम्हाला त्यावेळेचे त्याचे मेजरमेंट्स काढायचे आहेत. त्यावेळेला रेडियस 2 युनिट्स काय काढायचं आपल्याला. व्हॉट इज द मॅक्झिमम एरिया. एरिया त्याचा काय येईल मॅक्झिमम म्हणजे दोघींचं प्रोडक्ट म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ आपल्याला माहिती आहे. एरिया काढण्यासाठी आपण लेंथ इंटू ब्रीथचा वापर करतो. आपला फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ म्हणून. तर बघा त्याचा वापर करूयात कसा. तर समजा हा आपण एक्स मानला, हा आपण वाय मानला. तर हा जो ट्रायंगल तयार झालाय बघा एबीसी त्याला नाव देतो. हा ट्रायंगल जो आहे एरिया ऑफ ट्रायंगल नुसार पायथागोरस थेरम नुसार या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ए स्क्वेअर किंवा डायरेक्टली तो बघा शॉर्टकट थोडस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू हा 2 + 2 4 आहे आणि 4 चा स्क्वेअर येईल म्हणजे 16. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 हे एक इक्वेशन आपलं तयार झालं आहे. आणि समजा मी याला तिकडे पाठवलं तर हा 16 मायनस एक्स स्क्वेअर होईल. म्हणजे आपल्याला वाय मिळवायचा आहे म्हणून हे सगळं चाललंय. आपल्याला वाय काढायचा आहे म्हणून याचं स्क्वेअर रूट घ्यायला लागणार. स्क्वेअर रूट घेतल्यावरती हा येईल स्क्वेअर रूट ऑफ 16 मायनस एक्स स्क्वेअर. हा आपला वाय मिळून गेला. वाय मिळाला म्हणजेच ब्रीथ मिळाली आणि हा लेंथ इंटू ब्रीथ जर आपण केलं तर आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल मिळतो. कारण आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगलचाच मॅक्झिमम काढायचा असल्यामुळे हा आपला एफ ऑफ एक्स त्या ठिकाणी होईल आणि हा एक्स इंटू वाय असेल कारण फॉर्म्युला आहे आपला एरिया ऑफ ट्रायंगलचा. हा तुम्हाला आता एफ ऑफ एक्स मिळणार इथे म्हणजे एक्स इंटू हे संपूर्ण आपण एक्स मध्ये करून घेतलं. स्क्वेअर रूट ऑफ 16 मायनस एक्स स्क्वेअर हे फंक्शन आपलं एक्स मध्ये येऊन गेलाय. आता या फंक्शनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. समजा आपण याला ए सुद्धा मानू शकतो. तर याला जसं एरिया आहे म्हणून ए मांडला तर इथे याचा डिफरन्शिएशन घ्यायला लागणार. तर ते घेताना बघा आता हा इथे एक्स आहे. मी जर समजा याला मध्ये एक्स टाकून दिला तर इथे हा एक्स स्क्वेअर होऊन जाईल आणि हा x⁴ होऊन जाईल. म्हणजे आपल्याला थोडं सोपं जाईल सोडवायला. तर मी काय करतो याला थोडस मध्ये एक्स टाकल्यानंतर हा 16x² मायनस x⁴ होऊन जाईल आणि मग याला डिफरन्शिएट करूयात. मग आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडे d/dx ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स आणि परत d/dx ऑफ एफ ऑफ एक्स असा आपला फॉर्म्युला आहे. तो मी इथे अप्लाय करतोय. इथे 1/2 अंडर रूट 16x² मायनस x⁴ इंटू d/dx ऑफ शॉर्टकट जातो. याचा परत डिफरन्शिएट करायचा आहे. तर आपल्याला इथे काय मग 16x² चा काय येतो 2x मायनस x⁴ चा काय 4x³ इक्वल टू इथून काही कॉमन निघतंय का बघा. इथून 2 कॉमन निघतोय तो कॅन्सल होऊन जाईल. फक्त 16x इथे कॉमन काढलं इथे -2x³ येईल फक्त आणि डिवाइड बाय इथे अजून काही कॉमन निघतंय का इथून x² पण कॉमन निघतोय. तर इथे हा 2 कॅन्सल झाला या दोघींचा डिवाइड केल्यानंतर आणि हा इथे 16x² मधला हा x² आणि याच्या मधला x² कॉमन निघून बाहेर x राहील आणि हा इथे येईल 16x मायनस x². मग हा याच्यातला पण एक x कॅन्सल होतोय. फायनली आपल्याला इथे बघा हा 16 मायनस 2x² डिवाइड बाय इथे मिळणार हा x कॅन्सल झाला स्क्वेअर रूट ऑफ 16x मायनस x².
तर आपण आता सेकंड ऑर्डर जे डेरिव्हेटिव्ह आहे त्याची जी टेस्ट आपण शिकलोय, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, त्या टेस्टच्या सहाय्याने आपल्याला आधी हा संपूर्ण जो डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याला आपल्याला झिरो कन्सिडर करायला लागतं. मग आपण याला जर झिरो कन्सिडर केला तर हा पार्ट झिरो होईल, म्हणजे हा झिरो होऊन जाईल. हा झिरो झाला म्हणजे हा तिकडे गेला, त्याला मल्टिप्लाय होईल आणि ते फायनली तुम्हाला मिळेल 16 मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि हे सोडवल्यानंतर म्हणजे 16 इज इक्वल टू 2x स्क्वेअर येईल. थोडं फास्ट घेतो कारण हे अगदी इझी आहे, बाकी कॅल्क्युलेशनचा भाग जो आहे तुम्हाला जमत असेल. इक्वल टू हा नंतर इथे याला डिवाइड केलं तर हा 8 येईल आणि मग त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर x इज इक्वल टू तुम्हाला प्लस मायनस 2 रूट 2 मिळतो. म्हणजे दोन व्हॅल्यूज मिळतात एक्सच्या, त्याच्यापैकी कुठली तरी एकच व्हॅल्यू आपल्याला हवी असेल, कुठली तरी एक कन्सिडर करावी लागेल. मग त्याच्याकरता आपण परत सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे आपण याला डिफरन्शिएट करतो परत एकदा, कारण आपलं जे आलेलं आहे डीए बाय डीएक्स याला आपल्याला परत पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे. मग त्याला परत डिफरन्शिएट करायचं असेल तर बघा हा u अपॉन v चा फॉर्म्युला तयार झाला. मग हा जर u अपॉन v चा फॉर्म्युला आहे तर हे पहिलं फंक्शन जे आहे ते असंच ठेवायचं, सॉरी दुसरं फंक्शन, आणि नंतर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे फर्स्ट फंक्शनचा. आता यासाठी तुम्हाला डिटेलिंग मध्ये डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये बघायला लागणार. दुसरं फंक्शन असंच ठेवलं, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय तर 0 मायनस 4x येईल, मायनस नंतर हे फंक्शन ऍज इट इज ठेवायचं आहे 16 मायनस 2x स्क्वेअर, आणि नंतर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तो येईल 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 16x मायनस x स्क्वेअर, आणि परत 16x मायनस x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तो येईल तुमचा 16 मायनस 2x. याला तो मल्टिप्लाय असेल, लक्षात घ्या. थोडंसं गोड कमी पडतोय त्यामुळे आपण खाली लिहितोय 16, याचा फक्त 16 येईल आणि हा मायनस 2x हा याला मल्टिप्लाय असेल कंटिन्यू. हा थोडा आता व्यवस्थित लिहितो. डिवायडेड बाय जे आहे आपलं याचा स्क्वेअर असेल, याचा स्क्वेअर केला म्हणजे 16x मायनस x स्क्वेअर येईल. आता या साईडला आपण त्याला रफ करून पुन्हा एकदा इकडची जी स्टेप आहे तुम्हाला कंटिन्यू सांगतो, समजली नसेल तर. थोडं मोठं आहे हे एक्झाम्पल. बघा आता पुढे काय होईल. आता इक्वल टू हा d2a बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, हा इथे याला क्रॉस जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे तो 16x मायनस x स्क्वेअर येईल आणि त्याला मल्टिप्लाय ऑलरेडी होता मायनस 4x, मायनस हा 16 मायनस 2x स्क्वेअर इथे देखील होताच डिवायडेड बाय, आणि हा संपूर्ण आपला 16x मायनस x स्क्वेअर, आणि हा बघा याला हा पण मल्टिप्लाय आहे 16 मायनस 2x, आणि तो 2 पण तिथे मल्टिप्लाय, बघा याला 2 सुद्धा मल्टिप्लाय होईल, कारण हा आणि हा दोन्ही स्क्वेअर रूटचं मिळून 16x मायनस x स्क्वेअर असेल, परंतु हा 2 या ठिकाणी होता तो 2 तिथे राहील, आणि हा इथे सुद्धा तो 2 येईल आणि स्क्वेअर रूट इथे सुद्धा असेल 16x मायनस x स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. याला अजून थोडं सिम्प्लिफाय जर केलं तर बघा हा 16x मायनस 2x याला मध्ये जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा. ठीक आहे, मध्ये मल्टिप्लाय जर काही कॉमन निघतंय का बघूयात आधी. काही कॉमन निघतंय का पहा, काहीही कॉमन निघत नाहीये, परंतु ओव्हरऑल जर 2 कॉमन काढला तर हा 2 कॅन्सल होतो, याच्यामधला 2 याच्यामधला एक 2, म्हणजे समजा हा 16x मायनस x स्क्वेअर राहील आणि त्याला मल्टिप्लाय हा 4, म्हणजे इथे मायनस 2x त्याला मल्टिप्लाय होईल. त्यानंतर इथे मायनस 16 मायनस 2x याच्यामधला एक 2 चालला जाईल म्हणून इथे फक्त राहील 8 मायनस x स्क्वेअर राहील, इथे 8 मायनस x फक्त राहील. आता हे परत डिवायडेड बाय, आणि हा 16x मायनस x स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 16 मायनस x मायनस x स्क्वेअर येईल. तर ही जी व्हॅल्यू आहे, आता तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा याचा इथे मध्ये निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, बाहेर निगेटिव्ह दिसतोय, इथेही निगेटिव्ह आहे, आणि याचा प्रॉडक्ट जो आहे तो सुद्धा निगेटिव्ह येईल आणि हा सुद्धा निगेटिव्ह असेल, म्हणजे याचा अर्थ याला जी व्हॅल्यू मिळणार आहे तुमची ती मिनिमम असेल, म्हणजे हे लेस दॅन 0 आहे फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x. तुम्ही x ची जर काही व्हॅल्यू ठेवली इथे तर फायनली जे आहे तुम्हाला हे निगेटिव्ह मिळेल, आणि हे जर निगेटिव्ह मिळत असेल तर अशा वेळेला जे आहे तर d2a बाय dx स्क्वेअर जो आहे तो लेस दॅन 0 मिळतोय. याला पूर्ण सोडवायची गरज नाही, कारण आपल्याला फक्त समजलं पाहिजे की ही व्हॅल्यू निगेटिव्ह की पॉझिटिव्ह आहे, कारण स्क्वेअर रूटच्या आत तर तुम्हाला निगेटिव्ह चालणारच नाहीये.
त्यामुळे हा तर पॉझिटिव्ह असेल, परंतु बाहेर आल्यानंतर इथे याची व्हॅल्यू पूर्ण निगेटिव्ह आहे, म्हणजे संपूर्ण निगेटिव्ह येऊन जाईल. जर निगेटिव्ह आलं तर लेस दॅन 0 आलं. लेस दॅन 0 आला म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह समजा लेस दॅन 0 येत असेल तर अशा वेळेला त्या व्हॅल्यू करता जेव्हा तुम्ही 2√2 व्हॅल्यू ठेवणार इथे त्या व्हॅल्यू करता तेव्हाच आपण त्याला म्हणू शकतो की ते मॅक्झिमम आहे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार. म्हणून आपल्याला इथे एकची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह घ्यायला लागणार, निगेटिव्ह घेतलेली चालणार नाही. हा, एक थोडंसं लॉजिक वापरायचं, कारण स्क्वेअर रूटच्या आत मायनस साइन चालणारच नाहीये. त्यामुळे ऑफकोर्स या ठिकाणी तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह मध्येच घ्यायला लागणार आहे. तर ही व्हॅल्यू तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 2√2 मिळाली आणि तशी त्याच्यावरून y ची व्हॅल्यू निघू शकते, कारण y चा आपला आपण सिम्प्लिफाय करून काढलाय 16x - x² होतं, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ इथे 16 मल्टिप्लाय बाय तुम्ही जर 2√2 ठेवला मायनस हा 2√2 केला ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याला जर सिम्प्लिफाय केला आपण तर 16 तसा राहू द्या 16, तो कॉमन निघू शकतो 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि मायनस इथे याचा स्क्वेअर 4 इंटू हा 2 8 आणि मग नंतर जर याला सिम्प्लिफाय केला आपण अजून तर आपल्याला y जो आहे आपला y बरोबर लिहिलेला मला बघू द्या. आधीच्या याच्यामध्ये y आपण काढला होता तो करेक्ट आहे का? आय थिंक y असा नव्हता आपला 16 मायनस होता आय थिंक ना, 16 मायनस होता 16x नाही 16 मायनस x² होता, कारण तो y आपण तिकडे पाठवल्यानंतर स्क्वेअर रूट त्याचं घेतलं होतं ना, मग 16 मायनस x² इथे होईल आणि मग 16 मायनस 8 होईल आणि तो 16 मायनस 8 म्हणजे तुमचा 8 येतो आणि 8 म्हणजे 2√2 म्हणजे x आणि y च्या ज्या व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला दोघी जे आहेत त्या 2√2 असतील अशा वेळेला तो मॅक्झिमम मिळतोय. 2√2 अशा असतील त्यावेळेला आणि त्यांचा एरिया काढायचा म्हणजे दोघींचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायला लागणार. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युलाच आपल्याकडे आहे आणि दोघींचा प्रॉडक्ट जर घेतला तर तो 4 इंटू 2 येईल, म्हणजेच 8 त्या ठिकाणी तुम्हाला दोघींचा एरिया मिळतोय, कारण त्यांनी फायनली आपल्याला व्हॉट इज द एरिया फाइंड करायला लावलेला आहे. खूप लेंदी आणि मोठं एक्झाम्पल होतं हे, तर यात तुम्हाला ऑफकोर्स त्याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. इथे असं सतत समजण्याचा किंवा जास्त त्रासदायक पार्ट हा होता की त्याला लेस दॅन 0 दाखवणं, परंतु लॉजिकली स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जनरली काय करतो एवढं जास्त सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा काही गोष्टींचा लॉजिक तुम्हाला जर माहिती असेल तर ते निगेटिव्ह येईल की पॉझिटिव्ह हे आपल्याला त्याच्यावरून पाहून समजून जातं, त्याला एवढं सोडवायची गरज नसते. परंतु तुम्हाला टीचिंग करायची असल्यामुळे एवढं सगळं डिटेलमध्ये लिहून द्यायला लागतं, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या लॉजिकली लगेच कळतात. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पाहूया सोल्युशन त्याचं. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू, इथे पण तुम्हाला त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे ऑफ द फंक्शन f of x equal to 1 tan x plus cot x. आता याची मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची, त्याच्या आधी तत्पूर्वी हा दिलेला जो f of x आहे त्याला आपण लिहून घेऊया tan x plus cot x. याला आधी सिम्प्लिफाय करून घ्या जेवढा शक्य तेवढा. sin अपॉन cos x आहे tan म्हणजे, आणि cot x म्हणजे cos x अपॉन sin x. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, sin square x प्लस cos square x. थोडंसं फास्ट घेतोय कारण हे अगदी साधं कॅल्क्युलेशन आहे, आपण जे रेग्युलरली करतो ते रेसिप्रोकल म्हणून वरती आला sin x इंटू cos x डिवाइड बाय, आणि हा 1 येईल मित्रांनो, कारण त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे सॉरी फंडामेंटल आयडेंटिटी आहे sin square x plus cos square x तो 1 येईल. आणि हा एक फॉर्म्युला तयार होतोय. परत आपण ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा जो व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामध्ये सगळे डिटेलिंग तुम्हाला फॉर्म्युले वगैरे दिलेले दाखवले, ते एकदा बघून घ्या तेव्हा तुम्हाला अंदाज येऊन जाईल की हे काय चाललंय. तर हा तुम्हाला sin of 1/2 sin of 2x असा f of x सिम्प्लिफाय करून मिळाला आहे. आता हा f of x सिम्प्लिफाय झाला त्याला आता डिफरन्शिएट करूयात. याला डिफरन्शिएट केलं, डेरिव्हेटिव्ह काढला याचा तर 1/2 आणि sin 2x चा डेरिव्हेटिव्ह येतोय cos 2x आणि परत 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार 2 to get कॅन्सल. तुम्हाला फायनली 2x मिळतो, cos 2x मिळतोय त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता इथे काय म्हटलंय बघा त्यांनी, व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा 0 to π मध्ये π/2 मध्ये x असेल त्यावेळेला आपण काय करायचं, एक प्रकार मॅक्झिमम व्हॅल्यू साठी आपल्याला काय लागतंय, मॅक्झिमम व्हॅल्यू जर आपल्याला मॅक्झिमा काढायचा असेल किंवा मिनिमा काढायचा असेल त्यावेळेला आपण काय करतो, तो त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो लेस दॅन 0 असला पाहिजे, म्हणजे आपण त्याला आधी 0 कन्सिडर वगैरे करतो. तर f of x is equal to 0 जर आपण कन्सिडर केला तर cos of 2x is equal to 0 येईल. आणि आपल्याला माहितीये हा cos 0 कधी येतो, तो π/2 ला येतो, 90 ला, है ना, कारण cos 0 1 असतो आणि cos 90 जो आहे तो
0 असतो, मग तो आता आपला कॉस मध्ये राहायला पाहिजे आणि मग त्याला शॉर्टकट आपल्याला जायला लागणार. तर x इज इक्वल टू पाय बाय 2 आणि हा 2 तिकडे गेल्यावरती हा x इज इक्वल टू पाय बाय 4. तुम्हाला x ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती आपण परत सेकंड डेरिव्हेटिव्ह टाकतो आणि मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टाकल्यानंतर ती लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे हे चेक करतो. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपल्याला. ही टेस्ट फार महत्वाची आहे. आपण सेकंड डेरिव्हेटिव्हच्या सहाय्याने हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहोत, मॅक्झिमा आणि मिनिमाचे. तर तुम्हाला आधी डबल डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार त्याचा सेकंड. तर f डॅश ऑफ x हा आहे, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह जर काढला तर तो येईल मायनस साइन ऑफ 2x आणि परत 2x चा डेरिव्हेटिव्ह येईल 2 इक्वल टू येईल मायनस 2 साइन 2x. याला चेकआउट करायचं आपल्याला आता की हा f डबल डॅश ऑफ पाय बाय 4 जो आहे, आपल्या x ची व्हॅल्यू पाय बाय 4 आली आहे, ती त्याला निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. आणि साइन 2 इंटू पाय बाय 4 ज्याला डिवाइड केलं मायनस 2 इंटू साइन पाय बाय 2 येईल हा, आणि पाय बाय 2 साइन पाय बाय 2 जो आहे तो 1 असतो साइन 90. मग हा तुम्हाला फायनली लेस दॅन 0 मिळाला. म्हणजे f डबल डॅश ऑफ पाय बाय 4 जर लेस दॅन 0 असेल तर याचा अर्थ होतोय की ती मॅक्झिमम व्हॅल्यू त्याला आहे. मग ती मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला पाय बाय 4 ला त्याला काढायचं आहे. मग ती मॅक्झिमम व्हॅल्यू कशी निघेल, तर आपला जो f ऑफ x होता त्यांनी दिलेला तो आपण बघा सिम्प्लिफाय करून काढला त्याला, तो होता आपला साइन 1/2 साइन 2x. याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. यात तुम्हाला पाय बाय 4 जी आपण व्हॅल्यू काढली कारण ती सॅटिस्फाय झाली आहे, ती व्हॅल्यू निघाली होती पाय बाय 4 आधी, परंतु ती सॅटिस्फाय होण्याकरता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. आणि सेकंड डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट केल्यानंतर ती लेस दॅन जर 0 असेल तर मॅक्झिमम असेल, आणि जर ग्रेटर दॅन 0 असली असती तर तिला मिनिमम व्हॅल्यू असते. आणि मग ती जी निघालेली x ची व्हॅल्यू असते ती म्हणजे आपल्याला त्या फंक्शन मध्ये टाकून सिम्प्लिफाय करायचं असतं. तुम्ही इथे पण टाकू शकता डायरेक्टली, याच्यात जरी टाकली 1/tan पाय बाय 4 प्लस tan पाय बाय cot पाय बाय 4, तर तुम्हाला फायनली जे आहे ते 1/1 प्लस 1 म्हणजे 1/2 आपलं हे आन्सर असणार आहे. किंवा याच्यात जरी टाकली आपण, कारण हा f ऑफ x आपण सिम्प्लिफाय केला होता साइन 2 इंटू पाय बाय 4, तर हा 1/2 साइन हा पाय बाय 2 मिळेल आणि साइन पाय बाय 2 हा 1 असतो. म्हणजे तुम्हाला फायनली आन्सर मिळतंय 1/2 आणि तो आपला ऑप्शन बी आहे. डायरेक्ट याच्यात जरी टाकली असती 1/sin पाय बाय 4 साइन पाय tan पाय बाय 4 tan पाय बाय 4 हा 1 येतो आणि cot पाय बाय 4 सुद्धा 1 असतो. 1/1 प्लस 1 जो आहे तुम्हाला 1/2 मिळणार होता. या पद्धतीने जे आहे ते एक्झाम्पल्स सोडवायला लागतात. खूप सारे एक्झाम्पल झाले मित्रांनो, जरा लेंथ जी आहे ती वाढलेली आहे, म्हणून पुढचे एक्झाम्पल पण आपण थोडेसे फास्ट घेऊया. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. Where does the function f of x is equal to summation j is equal to 1 to 7 x minus j bracket square attain its minimum value. आता इथे परत एकदा मिनिमम व्हॅल्यू चेक करायची. आपण बरेचसे मॅक्झिममचे एक्झाम्पल पाहिले, आता मिनिममचं पाहूया. म्हणजे हे f डबल डॅश ऑफ x जो आहे तो ग्रेटर दॅन 0 असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्याची मिनिमम व्हॅल्यू मिळते. ऑप्शन दिले 3.5 4 4.5 आणि 5. 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर बघा सुरुवातीला ते दिलेलं फंक्शन आहे, याला डायरेक्ट डिफरन्शिएट करता येणार नाही. मग अशा फंक्शनला आपण आधी आपल्या सिंपल फंक्शन मध्ये कन्वर्ट करूयात. तर त्याला डायरेक्ट समेशन वापरून टाकूयात. तुम्हाला जे ची व्हॅल्यू जी ती 1 to 7 ठेवायची आहे. तर सुरुवातीला x मायनस 1 ठेवा, 1 पासून सुरुवात करू, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन प्लस, त्यानंतर x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस. त्या पद्धतीने तुम्हाला लिहायला लागणार. त्या समेशनचा मिनिंग असतो. आता याला डिफरन्शिएट आपण करू शकतो. जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू s, तर इथं x मायनस 1 स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 2 इंटू x मायनस 1 मिळेल. याचा 2 इंटू x मायनस 2 मिळेल. याचा 2 इंटू x मायनस 3, 2 इंटू x मायनस 4, 2 इंटू x प्लस x मायनस 4, 5 x मायनस 6, 2 इंटू x मायनस 7. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की प्रत्येक ठिकाणी 2 येतोय. मी तो 2 जो आहे तो ओव्हरऑल कॉमन काढून घेतो. तर आपल्याला बऱ्याच जणांना आयडिया येऊन गेली असेल डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. तर त्यानुसार मग इथे मी थोडंसं शॉर्टकट जातोय. तर इथे मग x मायनस सुरुवातीला x मायनस 1, नंतर x मायनस 3, x मायनस 2, x मायनस 3, x मायनस 4, x मायनस 5 प्लस x मायनस 6 आणि प्लस x मायनस 7. x प्लस x प्लस x असं आपला 7 वेळा आहे, म्हणून इथे 7x is 7 times x. हा -1 plus -2 -3 -3 plus -3 -6 -4
-14 सॉरी -10 -15 -21 आणि हा -28 फायनली हे -28 मिळाला आहे. हा तुमचा f डॅश ऑफ x आहे. आणि आता आपण याला कन्सिडर करूयात f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0 म्हणजेच 7x - 28 इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू 28/7 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे. आता याला डबल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. डबल डॅश ऑफ x जर आपण काढला म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो फक्त 7 येईल कारण x चा 1 येतो आणि कॉन्स्टंटचा 0 असतो. म्हणजे हा 7 म्हणजे हा ग्रेटर दॅन 0 मिळाला. म्हणजे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट जर डबल डेरिव्हेटिव्ह जे सेकंड डेरिव्हेटिव्ह त्याचा ग्रेटर दॅन 0 येत असेल तर इट हॅज मिनिमम व्हॅल्यू, त्याला मिनिमम व्हॅल्यू मिळते. पण केव्हा? ऍट x इज इक्वल टू 28/7 ला. आता आपल्याला त्या 28/7 त्या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा काय होईल आता, ही संपूर्ण व्हॅल्यू मध्ये आपल्याला आता ठेवायचं आहे x इज इक्वल टू 28/7 तेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळेल. तर 28/7 सॉरी त्याला भाग जातोय आपलं लक्ष नाही. 4×7 = 28 x इज इक्वल टू 4 येतोय. तर डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन जो आहे ऑप्शन नंबर बी जो आहे तो डायरेक्ट मिळतोय 28/7 म्हणजेच 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. हाऊ मेनी एक्सट्रीम व्हॅल्यूज डज sin x + 2x वेअर 0 लेस दॅन x लेस दॅन π/2 हॅव. तर बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिलेत 1, 2, 4 आणि 8. आणि हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो 2022 च्या फर्स्ट एनडीएच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. तर इथे काय करणार बघा आता, दिलेल्या फंक्शनला आपण आधी f ऑफ x मानून घेऊयात. f ऑफ x = sin x + 2x झाला. इथे याला डिफरन्शिएट करूयात नेहमीप्रमाणे. f डॅश ऑफ x इज इक्वल टू sin चा डेरिव्हेटिव्ह जो cos x येतो. इथे 4x आहे म्हणून 4 चा परत डेरिव्हेटिव्ह काढत होतो 4 येईल आणि 2x चा इथे 2 येईल कारण x चा जो आहे तो 1 डेरिव्हेटिव्ह येतोय. आता मी परत फॉर्म्युले लिहून देत नाही, सगळं माहिती असायला पाहिजे आपल्याला. सगळे फॉर्म्युले झालेत आपले. ठीक आहे, हा तुमचा मिळाला f डॅश ऑफ x. नाव आपल्याला कन्सिडर करायला लागतं कारण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट चेक करतोय आपण. इथे सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रीम व्हॅल्यू चेक करायची आहे म्हणून आपण ते चेक करू की तो कशाच्या दरम्यान येतोय. आधी f डॅश ऑफ x कन्सिडर करूया 0. तो 0 घेतला म्हणजे ते 4 cos of 4x + 2 = 0 येईल. या 2 ला त्या साइडला पाठवा तर तो मायनस झाला आणि हा एकाला डिवाइड झाला तर तुम्हाला फायनली हे -1/2 मिळाला. इक्वल टू हा मायनस. आता 1/2 कधी येतो cos ते चेक करायचं. तर cos 1/2 कधी येतोय ज्या वेळेला थीटा जो आहे तो π/3 असेल कारण cos 60 जो आहे तो 1/2 येतो म्हणजेच π/3 रेडियन मेजर मध्ये. आता इथे अलाइड अँगलची गरज आहे आपल्याला. आता परत अलाइड अँगल बघा. हा cos जो आहे तो कुठे कुठे निगेटिव्ह असतो, तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो म्हणजे π मायनस मध्ये आणि π प्लस मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला मग cos of π - π/3 आणि cos of π + π/3 असे आपल्याला दोन त्याचे सोल्युशन्स मिळतील. हे लक्षात येत नसेल तुम्ही परत एकदा अलाइड अँगलचे फॉर्म्युले बघून घ्या. मी तुम्हाला एक ग्राफिकलच्या माध्यमातून ऍक्सिसच्या x ऍक्सिस आणि म्हणजे y ऍक्सिस यांच्या आपलं जे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे याच्यामध्ये तुम्हाला समजून दिलेलं आहे. लक्षात ठेवण्याकरता अगदी सोपी मेथड आहे कारण थर्ड सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये तो निगेटिव्ह असतो म्हणून ही इकडची व्हॅल्यू ती π मायनस मध्ये येते, ही π प्लस मध्ये येते म्हणून मी π - θ आणि π + θ असं लिहिलं आहे. तर तुम्हाला फायनली दोन आन्सर्स असे मिळतात इक्वल टू cos ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर हा 2π/3 मिळेल आणि हा cos ऑफ 4π/3 मिळणार. म्हणजे तुम्हाला एक 4x इज इक्वल टू मिळतायत दोन व्हॅल्यू. 4x इज इक्वल टू 2π/3 अँड 4π/3. आणि जर हा 4 डिवाइड केला इकडे तर x इक्वल टू मिळतोय 2 2 4 म्हणजे हा π/6 मिळतोय एक और आणि हा 4 4 कॅन्सल म्हणजे π/3 मिळतोय. आणि या दोघी जे व्हॅल्यू आहेत त्यांचा जो इंटरवल त्यांनी दिलेला आहे म्हणजे 90 च्या दरम्यान असल्या पाहिजेत. 0 to π/2 म्हणजे 0 to 90 डिग्री आणि हा π/6 म्हणजे हा 30 डिग्री असतो आणि हा 60 डिग्री. म्हणजे हे दोघी व्हॅल्यूज जे आहेत त्या बरोबर तुमच्या इंटरवल मध्ये आहेत 0 to π/2 मध्ये. म्हणून त्याला आपल्याला दोन व्हॅल्यू जे आहेत ते मिळतात आणि आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. त्या ठिकाणी दोन इंटरवलच्या आत येणारे दोन अँगल्स आहेत π/6 आणि π/3. मित्रांनो नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन जो आहे तो दोघींसाठी एकच फंक्शन दिलेला आहे 11th आणि 12th नंबरच्या क्वेश्चन साठी. अ फंक्शन इज डिफाइंड बाय f of x इज इक्वल टू
डिटरमिनंट दिला x+1 2 3 2x+4 6 आणि 3 6x+9 आणि दोन क्वेश्चन दिले. द फंक्शन इज डिक्रीजिंग ऑन, तो कोणत्या इंटरवल मध्ये डिक्रीजिंग आहे हे चेक करायचं आहे. आणि शिवाय द फंक्शन अटेन्स लोकल मिनिमम व्हॅल्यू, त्याची मिनिमम व्हॅल्यू याच्या काय व्हॅल्यू साठी येते हे चेक करायचं. म्हणजे दोन या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि दोन्ही टॉपिक या ठिकाणी यूज होतात, डिक्रीजिंग आणि मिनिमम मॅक्झिमम मिनिमम यांचा सुद्धा. तर सुरुवातीला दिलेलं फंक्शन जे आहे ते डिटरमिनंटच्या स्वरूपात जे आहे त्याला साध्या आपल्या फंक्शन मध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी एकाच याच्यात बरेचसे कन्सेप्ट जे आहेत ते वापरले गेलेले आहेत. तर डिटरमिनंट पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपण डिटरमिनंट कसं सॉल्व्ह करतो हे माहिती आहे सगळ्यांना. हा फर्स्ट कॉलम सोडला की इथे याचा डिटरमिनंट घ्यायला लागतो. म्हणजे या दोघींचा प्रोडक्ट घ्यायचा इथे x+4 मल्टिप्लाय बाय x+9 आणि -6 नंतर मायनस साईन सुरुवात करायची. हा 2 घ्यायचा, परत हा रो हा कॉलम गेला, इथे 2 मल्टिप्लाय बाय म्हणजे 2x+9 × 2 18 आणि -3 6 18. पुढे प्लस साईन घ्यायचे, हा 3 घ्यायचा. डिटरमिनंट माहिती नसेल तर आपलं डिटरमिनंट हे याच्यावरचा टॉपिकचा व्हिडिओ जो डिटेल मध्ये बघून घ्यायचा. हा रो हा कॉलम गेला की 6 2 12 -3 6 3 × हा 3x आणि हा -12 या ठिकाणी येईल. मी आधीच सगळं मल्टिप्लिकेशन करून टाकलेलं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. थोडं शॉर्टकट सोडवतोय. तर हा x+1 मल्टिप्लाय बाय याला आपलं पूर्ण कॅल्क्युलेशनच आहे, तर आपला व्हिडिओची लेंथ जास्त वाढू नये म्हणून मी याचं जर फंक्शन आहे टोटल सिम्प्लिफिकेशन करून याचं फंक्शन डायरेक्ट लिहून देतो मित्रांनो. म्हणजे आपला वेळ जो आहे तो वाचणार आहे, म्हणून आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन डायरेक्ट लिहून घेऊयात. x³ + 14x² असं सिम्प्लिफिकेशन त्याचं येत आहे. हे तुम्ही करू शकता, ते कॅल्क्युलेशन आहे, कोणालाही करता येईल. हा f(x) आला, याला डिफरन्शिएट करतो आपण. f'(x) = हा 3x² + 28x येईल. याला डिफरन्शिएट केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण याला 0 कन्सिडर करतो आणि मग इथे इथून 3 पण कॉमन निघतोय आणि x पण कॉमन निघतोय. इथे काय होईल x आणि इथे काय होणार बघा, नाही 3 कॉमन निघत नाहीये, फक्त x कॉमन निघेल. इथे x उरेल आणि इथे 3x उरेल, सॉरी इथे 3x असेल आणि इथे 28 = 0. तर फायनली इथे तुम्हाला दोन आन्सर्स मिळतात. x = 0 असेल किंवा 3x + 28 = 0 असेल, म्हणजेच x = -28/3 असे दोन तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात. आणि ऑफकोर्स या दोन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल -28/3 to 0 असे मिळतील. म्हणजे तुम्हाला तो इंटरवल मिळून गेला ज्याच्यामध्ये ते डिक्रीजिंग असेल. त्यानंतर राहिली गोष्ट सेकंड क्वेश्चनची. द फंक्शन अटेन्स लोकल मिनिमम. याला तुम्हाला परत डिफरन्शिएट करायला लागेल. दिलेलं जे पण फंक्शन आहे त्याला दोनदा आपल्याला डिफरन्शिएट करायला लागतं. तर मग डबल डेरिव्हेटिव्ह जर काढला आपण, हे फंक्शन आपलं आहे, तर इथे काय होईल बघा, हा 6x + 28 होईल. हे तुमचं त्यावेळेला काढलेलं सेकंड डेरिव्हेटिव्ह असेल. आता आपल्याला एक एक व्हॅल्यू चेक करायची आहे. सुरुवातीला आता f'(0) ठेवायचा. इथे 0 ठेवला, मल्टिप्लाय बाय 0 + 28 आला. हा 28 जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आला आहे. आणि सेकंड वेळेला आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे -28/3. -28/3 ही व्हॅल्यू जर आपण ठेवली इथे तर काय होईल, 6 मल्टिप्लाय बाय -28/3 प्लस 28 3 × 6 आणि 28 × 54 होतात. -54 + 28 तुम्हाला फायनली जे आहे ते इथे -28 आन्सर मिळतं आणि हे लेस दॅन 0 आहे. एकदा ग्रेटर दॅन 0 एकदा लेस दॅन 0 तुम्हाला मिळतंय. म्हणजे त्याचे एक्स्ट्रीम पॉईंट जे आहे त्यावरून लोकल मिनिमम व्हॅल्यू त्याची जी आहे ती याच्यावरून मिळते. ज्या वेळेला तो ग्रेटर दॅन 0 होतो बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपण असं म्हणू शकतो की f(x) जो आहे तो ऍट x = 0 ला मिनिमम येईल. जेव्हा ग्रेटर दॅन 0 येतो ना f'(x) जी व्हॅल्यू आपण जी फाइंड केलेली असते f'(x) 0 ठेवून, त्यावरून x = 0 असताना जे आहे ती मिनिमम येणार आहे. म्हणून याचं फायनल आन्सर जे ते ऑप्शन नंबर सी x = 0 असं असणार आहे. तर मित्रांनो, आपण इथपर्यंत म्हणजे खूप मोठा व्हिडिओ आपला झालाय आणि आपण तो टॉपिक सह जवळजवळ 12 एक्झाम्पल जे आहेत ती प्रिव्हियस एनडीच्या एक्झाम मध्ये विचारलेली एक्झाम्पल्स घेतलेली आहे. तर आपण आता याच ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटू
नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये.